दर रविवारी सकाळी 9:30 वाजता तज्ज्ञांच्या उपस्थितीमध्ये तज्ज्ञांच्या माध्यमातून चर्चा करतो, त्यांच्याकडून काही मार्गदर्शन घेतो आणि त्याचा वैयक्तिक व्यवसायामध्ये अतिशय चांगला फायदा व्हावा, ही त्याच्या मागची मुख्य अपेक्षा असते मित्रांनो. आपण आज या ठिकाणी उपस्थित आहात. आजची सुरुवात आपण एका कर्मयोगी प्रार्थनेने करूया आणि मग आपण पुढचा सेशन सुरू करूयात. मी प्रार्थना करतो, आपण जस्ट फॉलो करा. नमस्कार. सुरुवातीला 5 वेळा दीर्घ श्वास. पाच वेळा ओंकार. प्रार्थना. नमो निसर्ग देवता. निसर्ग देवता, मी प्रथम तुला वंदन करतो. माझी प्रार्थना तू स्वीकार कर. आज आम्हाला आमच्या कर्मयोग पूर्तीसाठी सद्बुद्धी दे, शक्ती दे, युक्ती दे, सकारात्मक विचार व सकारात्मक पाहण्याची दिव्य दृष्टी दे. सर्व मानवजातीच्या कल्याणासाठी काम करीत असताना हे निसर्ग देवता, सहकारी मित्र बांधवांना सद्बुद्धी दे, शक्ती दे, युक्ती दे. हे निसर्ग देवता, आजच्या दिवसात कर्म आणि धर्म या दोन्ही गोष्टींचा समतोल सांभाळत कर्तृत्वाला संधी दे. शुभम भवतु. एक सकारात्मक सुरुवात व्हावी या उद्देशाने आपण एक प्रार्थनेच्या माध्यमातून सुरुवात केलेली आहे. तर थोडक्यात एक 5 ते 10 मिनिटं मी माझं मनोगत व्यक्त करतो आणि नंतर आज जे तज्ज्ञ आहेत गोसावी सर यांच्याबद्दल थोडक्यात माहिती देतो आणि त्यांना पाचारण करण्यासाठी विनंती करतो. तर मित्रांनो, माझं नाव सुरेंद्र काकडे. कारण आज काही जण नवीन असतील तर त्यांना माहिती व्हावं या उद्देशाने. मी सुद्धा मेकॅनिकल इंजिनियर आहे आणि पहिल्यापासून एक स्वतःचा व्यवसाय उद्योग असावा की ज्याची मूळ तत्वांची बांधणी ही शिफारसीशिवाय, लाचारीशिवाय स्वयंकर्तृत्वाने स्वावलंबी जीवन जगणारा कर्मयोगी म्हणून असावी या उद्देशाने व्यवसाय सुरू केला. व्यवसाय सुरू करताना सुरुवात छोटी होती, पण सातत्य ठेवल्यानंतर आणि कृषी प्रक्रिया उद्योगाच्या माध्यमातून काम करायचं ठरवल्यानंतर हळूहळू पण व्यवस्थित एस्टॅब्लिशमेंट झाली की जिथं खऱ्या अर्थाने अनैतिकतेने काम करण्याची वेळ येत नाही आणि शेती उत्पादनांवर प्रक्रिया केल्यानंतर त्याची बाजारपेठ शोधणंही अवघड होत नाही. फक्त थोडंसं सातत्याने आपल्याला प्रयत्न करावे लागतात आणि हे प्रयत्न करत असताना तुमच्याकडं संयम हा अपेक्षित आहे. प्रयत्न नक्कीच महत्वाचे असतात. तुमचा स्टॅमिनाही तेवढाच महत्वाचा असतो. कारण प्रतिकूल परिस्थिती आल्यानंतर स्ट्रेस न घेता एका विशिष्ट ताकदीने म्हणजे स्वतःची आतली जी सेल्फ रिअलाइज्ड मोटिवेशन पॉवर आहे ती पॉवरफुल ठेवून
परिस्थितीला सामोरं जाण्याची जर क्षमता तुम्ही विकसित केली किंवा हळूहळू ती डेव्हलप केली, ऍक्सेप्टन्स फार महत्वाचा आहे त्यासाठी. तर मित्रांनो, अशा या मानसिकतेने आम्ही आयुर किसान हर्बल इंडस्ट्री हा व्यवसाय सुरू केला. त्या माध्यमातून ॲलोवेरा, मोरिंगा, जिंजर, आमला, शतावरी, अश्वगंधा, तुळस, हळद, गुळवेल अशा औषधी वनस्पतींवर प्रक्रिया करून त्यांच्यापासून फूड प्रॉडक्ट्स बनवले की ज्यांना मेडिसिनल व्हॅल्यू आहे. आणि गेली जवळजवळ 23 वर्ष सातत्याने आम्ही ही उत्पादनं बनवतोय. आणि सातत्याने बनवत असताना बाजारपेठेमध्ये टिकण्याचं कारण म्हणजे कदाचित आपण दिलेले एक चांगला क्वालिटी असेल, कन्सिस्टन्सी असेल, सर्व्हिस महत्वाची आहे, कॉस्ट इफेक्टिव्ह पण असणं गरजेचं आहे आणि काही कल्पकतेने प्रॉडक्ट नवीन नवीन डेव्हलप करण्याची मानसिकता असेल. तर या सगळ्या गोष्टींचा उद्देश हा आणि या सगळ्या गोष्टी अत्यंत साध्या आणि सोप्या आहेत, अवघड काही नाहीये. फक्त सातत्य महत्वाचं आहे. कणाकणाने हळूहळू प्रत्येक गोष्टी या तुमचे डेव्हलप होत असतात, विकसित होत असतात. फक्त त्या कणाकणांनी जात असताना आलेल्या प्रतिकूल परिस्थितीला सामोरं जाताना जो संघर्ष करावा लागतो, त्या संघर्षामध्ये म्हणतात ना, सगळी नाटकं करता येतात, पण पैशाची नाटकं करता येत नाही. तुमच्यासाठी व्यवसाय करायचा असेल तर भांडवलही तेवढंच महत्वाचं आहे. आणि हे भांडवल टिकवत, त्यातनं थोडंसं बाजूला काढत, कारण खर्चही तेवढाच करावा लागतो. कुटुंब सोबत असतं आपल्या. समाजामध्ये आपल्याला आपलं एक स्वतःचं अस्तित्व दाखवायचं असतं. या सगळ्यांचा जर विचार केला, तर उद्योग, व्यापार, स्वतःचा व्यवसाय हे मोठं आव्हान आहे. पण या आव्हानांना सामोरं जात असताना तुम्ही आनंद, उत्साह आणि स्वतःमधल्या एनर्जीज लेव्हल जर इम्प्रूव्ह करत गेला, तर त्या सातत्यामध्ये खऱ्या अर्थाने सुखाची श्रीमंती आहे. हे मात्र मला आज या निमित्ताने आपण सर्व कृषीपूरक उद्योग, व्यवसाय आणि व्यापारामध्ये इच्छुक असलेल्या माझ्या सर्व मित्रबांधवांना सांगायला मला नक्की आवडेल, की जर तुमच्यामध्ये आत्मविश्वास असेल आणि त्या आत्मविश्वासाचं सातत्य असेल, तर मित्रांनो, तुम्हाला खोटं काम करण्याची गरजच लागणार नाही. तात्विक अधिष्ठान पाहिजे, धाडस पाहिजे. धाडस का पाहिजे? कारण म्हणतात ना, ती एक जाहिरात पण आहे, डरना मना है, डर के आगे जीत है. ते असंच आहे. जर तुम्ही न घाबरता परिस्थितीला सामोरं गेला, एक वेगवेगळे पर्याय किंवा पर्यायी योजना निर्माण करत गेला आणि दिवसभरामध्ये एंगेज राहिला त्यामध्ये, प्रॉपरली एंगेज राहिला. एंगेज राहण्यामधली माध्यमं कुठली आहेत? एकतर स्वतःचं चिंतन पाहिजे, अभ्यास पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचा सकाळचा थोडा वेळ काय ना, 20 मिनिटं का होईना, पण व्यायाम पाहिजे. तुमचा आहार व्यवस्थित पाहिजे. आहार व्यवस्थित पाहिजे म्हणजे सकाळी ब्रेकफास्ट चांगला व्यवस्थित केला पाहिजे, दुपारचं योग्य वेळी जेवण केलं पाहिजे, संध्याकाळी जेवण वेळेत केलं पाहिजे आणि लवकर झोपलं पाहिजे आणि सकाळी लवकर उठलं पाहिजे. हा एक दिनक्रम, नित्यक्रम पण महत्वाचा आहे. हा नित्यक्रम तुम्ही पाळत असताना मित्रांनो, तुम्हाला सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला त्या विषयाबद्दलचं ज्ञान आवश्यक आहे. त्याचबरोबर तुमचा जो दिवसभरातला सत्संग आहे, मग तो मित्रपरिवाराबरोबर असेल, कुटुंबासोबत असेल, समाजामधले तुमच्या सामोरं येणारे काही घटक असतील, प्रसंग असतील, की जिथं तुमच्याकडे संवेदनशीलता अपेक्षित आहे. चांगल्या गोष्टी तुम्हाला पाहण्याचा दृष्टिकोन पाहिजे. कारण नकारात्मक गोष्टी ह्या पण समोर असतात. पण तुम्हाला ठरवायचं की सकारात्मक गोष्टी महत्वाच्या आहेत का नकारात्मक गोष्टी महत्वाच्या आहेत. तुमच्यावर परिणाम कुठल्या गोष्टींचा झाल्यामुळे तुमची क्षमता वाढणार आहे. हा सगळ्या डोळ्यासमोर उद्देश ठेवून जर आपण आपला दिनक्रम टप्प्याटप्प्याने पुढे नेत गेलो, तर तुम्हाला मित्र चांगले भेटतील, तुम्हाला सहकारी चांगले भेटतील, तुम्हाला पैशाचं भांडवल उभं करण्यासाठी हळूहळू मदत होईल. पण त्या मदतीशी म्हणजे मदत म्हणजे ती निरपेक्ष मदत नसते, गिव्ह अँड टेक पॉलिसी असते. ज्याच्याकडनं घेतो त्याला द्यावं पण लागत असतं. तुम्ही कच्चा माल घेता, तिथं थोडीशी उधारी मिळू शकते. त्याच्यावर प्रक्रिया केल्यानंतर ती विक्री करत असताना तुम्हाला रोखीत गिराईक मिळू शकतं. हे सगळं तुमच्या इंटेन्शनवर आहे. आणि ही पॉवरफुल इंटेन्सिव्ह इंटेन्शन जे म्हणतो आपण त्याला, ते जर तुम्ही पॉवरफुल असेल तुमच्याकडं, तर मला असं वाटतं की नेचर रूल्स काम करतात आणि ते तुम्हाला एक सकारात्मक रिव्ह्यू देतात, सकारात्मक बॅकग्राऊंड देतात. आणि ही जी पॉझिटिव्ह बॅकग्राऊंड आहे, ही सोबत घेतली, तर तुम्ही जे प्लॅन करता ते मध्ये क्रिएटिव्ह असतं. कारण त्या क्रिएटिव्हच्या बिहाइंड क्रिटिकल थिंकिंग असतं तुमचं. आणि या क्रिटिकल थिंकिंगसाठी शिक्षण, काही फार त्यातलं ज्ञान अजिबात म्हणजे मला असं वाटत नाही की हे याच्यापेक्षा महत्वाचं आहे की तुम्ही अज्ञानाचा पडदा दूर करणं.
मित्रांनो, खूप मी नेहमी म्हणतो, की अज्ञानाचा पडदा दूर केल्यानंतर जे घडतं त्यातली काही संदर्भ उदाहरणं म्हणजे ज्ञानेश्वरांनी वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली आणि त्यांच्या प्रत्येक त्यांच्या ओवीवर किंवा याच्यावर ओळींवर आज पीएचडी केली जाते. ज्ञानेश्वरी मधले काही संदर्भ पीएचडी करण्यासाठी वापरले जातात. आणि त्यावेळेस ती 1200-1400 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरी लिहिली. त्यावेळेस काही त्यांनी पीएचडी केली होती? त्यांना कोणी गुरु होतं? वयाचं 16वं वर्ष होतं फक्त. आणि त्यावेळेस हे ज्ञान जे मिळालं ते केवळ अज्ञानाचा पडदा दूर केल्यानंतर मिळालं, हे त्याचं वास्तविक सत्य असावं असं मला नेहमी वाटतं. तसंच प्रत्येक संतांचा विचार केला, कर्मवीर अण्णांचं सुद्धा उदाहरण बघितलं. त्यांनी शिक्षण संस्कृत करण्यासाठी जे योगदान दिलं, काम केलं, या सगळ्या गोष्टींचा जेव्हा आपण वेध घेतो तेव्हा मला असं नेहमी वाटतं, की तुम्ही जर साध्या गोष्टी, तुम्हाला शिक्षण वगैरे हे सगळं डोक्यातनं विषय काढून घ्या. तुम्हाला आजपर्यंतचा तुमचा अनुभव, तुमच्यासोबत असलेला अनुभव, त्याचबरोबर तुमचा सत्संग आणि तुमच्यावरचा आत्मविश्वास. मित्रांनो, या गोष्टींना घेऊन धाडसाने परिस्थितीला सामोरं गेला तर तुम्ही जो उद्देश डोक्यात घेतलेला आहे, जो ऑब्जेक्ट तुमच्या सोबत आहे, त्या ऑब्जेक्टवर तुम्ही अत्यंत यशस्वीपणे यशस्वी होऊ शकता, की ज्याला म्हणतात प्रगती. आणि अडचणींवर मात करण्यासाठी प्रयत्न करणे हेच एक खऱ्या अर्थाने जीवन असू शकतं. त्याला म्हणतात जीवन संघर्ष. तर अशा पद्धतीने आम्ही आयुर किसान हर्बल इंडस्ट्री ही एस्टॅब्लिश करून आतापर्यंत सातत्याने त्यामध्ये टिकलेलो आहोत, की ज्याच्यामध्ये आज उत्पादनं आम्ही बनवतो. चांगली उत्पादनं बनवून लोकांना, ग्राहकांना ते 100% रिझल्ट ओरिएंटेड आहेत याची गॅरंटी पण देतो. मनी बॅक गॅरंटी असते आमची. हे करत असताना मी आता जसं आज तुमच्या बरोबर इंटरॅक्शन करतोय, मोफत आपण हा वेबिनार घेतोय, सेमिनार घेतोय. दरवेळी नवीन नवीन सेमिनारमध्ये आपल्या मित्रबांधवांना सगळ्यांना ज्ञान कसं मिळेल आणि त्या ज्ञानातनं कन्व्हर्जन व्हॅल्यूज तुम्ही ठरवायच्यात काय करायचं ते. असंच आवड असल्यामुळं, सामाजिक ऋणानुबंधाची जाणीव असल्यामुळं मी ग्रामीण भागामध्ये व्याख्यानं देत होतो. आणि व्याख्यानं देता देता शेतकऱ्यांचे जेव्हा व्यथा मी ऐकून घेत होतो, शेतकऱ्यांच्या मुलांशी, शेतकऱ्यांची हुशार मुलं आहेत, त्यांच्याशी मी जेव्हा बोलायचो, प्रत्येक जण नोकरी करायला इच्छुक असायचा. कारण का, तर शेतीमध्ये परवडत नाही अशी साधारण भावना आज शेतकऱ्यांची तयार झालेली आहे. ती अयोग्य नाहीच आहे. पण काय काय संधी आहेत असं मी बोलत जायचो. पण त्यावेळेस माझ्या एक लक्षात आलं, की शेतकऱ्यांची मुलं म्हणायची, आम्ही उत्पादन बनवू पण त्याच्या बाजारपेठेचं काय? आणि मित्रांनो, यातूनच जन्म झाला आयुग्राम ई कॉमर्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा. कारण कसं आहे, की नुसतं सामाजिक तत्वज्ञान सांगून सुद्धा उपयोग नाही, कमर्शियली आपल्याला सामोरं जावं लागतं. म्हणून आयुग्राम ई कॉमर्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून आम्ही ayumark.com नावाचं एक पोर्टल डेव्हलप केलं, एक वेबसाईट डेव्हलप केली, की जे अमेझॉन सारखी आहे, फ्लिपकार्ट सारखी आहे, मित्रा आहे, मेशो यांच्यासारखी आहे. त्या कंपन्या मोठ्या आहेत, त्यांचे ब्रँड मोठे आहेत, इन्व्हेस्टमेंट आहे. पण आज आयुमार्टची सुरुवात आहे, की जिथं तुम्ही बनवलेली सर्व उत्पादनं त्या ठिकाणी प्लेसमेंट करून त्याचं बिझनेस नेटवर्किंग करण्यासाठीचा बिझनेस प्लॅन आम्ही तयार केला. आणि तो आता खऱ्या अर्थाने आम्ही आयुग्राम बिझनेस कम्युनिटी मेंबरशिपच्या माध्यमातून आम्ही डेव्हलप करतोय. म्हणजे आपलं टार्गेट आहे, की कमीत कमी 50,000 सभासद आपल्याला केले आणि त्यांनी जर एकमेकाशी बिझनेस एक्सचेंज केला, तर मित्रांनो तुम्हीच विचार करा, की तुमच्या उत्पादनाला केवढा न्याय मिळेल. या ग्रुपच्या माध्यमातून दर महिन्याला तुमचे 5,000 जरी प्रॉडक्ट्स विकले गेले तरी सुद्धा त्या 5,000 प्रॉडक्टची जर कन्व्हर्जन व्हॅल्यू आणि त्याचं प्रॉफिट बघितलं तर तुम्ही सुरक्षित राहणार. पण याच्यासाठी संघर्ष सुरुवातीला आम्हाला करावा लागतोय आणि आम्ही तुमच्याच आशीर्वादाने हे संघर्ष करतोय, या तुमच्या प्रोत्साहनाने म्हणेन मी. कारण कसं आहे, आशीर्वाद देण्याचा अधिकार ज्येष्ठांना आहे, पण माझ्या बरोबरचे जे मित्र आहेत किंवा माझ्यापेक्षा छोटे जे मित्र आहेत त्यांच्या माध्यमातून जे मिळणारं प्रोत्साहन आहे ते फार महत्वाचं आहे. तर आज या ठिकाणी जे उपस्थित आहेत त्यांना महत्वाचं माझं आज हेच सांगणं आहे, की तुम्ही शेतीच्या माध्यमातून काहीतरी उद्योग, व्यवसाय आणि व्यापार करायला इच्छुक असाल तर तज्ञांचं मार्गदर्शन वेळच्या वेळी घेणं अपेक्षित आहे. म्हणूनच आपण हा फ्री वेबिनार घेतोय. हे सातत्य आपण ठेवणार आहे. आता पुढच्या वेळेस तुमच्या संदर्भातले ज्यांना खरंच इंटरेस्ट आहे, ज्यांना काहीतरी करायचंय, त्यांना या ना ग्रुपमध्ये सकाळचा 1-1.5 तास, नाहीतरी आपण कुठेतरी एखाद्या चित्रपटाला वेळ देतोच ना, पेक्षा त्या चित्रपटात पैसे देऊन मनोरंजन करून घेतो. इथे पैसे न देता आपलं मनोरंजन करण्यापेक्षा आपलं करिअर फार महत्वाचं विकसित होतं.
करिअर आपलं डेव्हलप होऊ शकतं. कारण येणारे तज्ज्ञ हे त्याच क्वालिटीचे आहेत. ते त्यांच्या वैयक्तिक जीवनात 100% यशस्वी झालेले तज्ज्ञ आहेत. आणि ते जेव्हा आपल्याला मार्गदर्शन करणार आहे, तेव्हा 100 पुस्तक वाचलेल्याचं समाधान त्या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे. तुम्हाला एवढी पुस्तकं सुद्धा वाचण्याची गरज लागणार नाही मित्रांनो. तर अशा या आजच्या आयुग्राम एज्युकॉम या प्रोग्रामच्या माध्यमातून आपण जेव्हा व्यावसायिक प्रगती करणार आहोत, तर त्यासाठी आज जे आपण तज्ज्ञ इन्व्हाइट केलेले आहेत, ते तज्ज्ञ आहेत मिस्टर अनिल गोसावी सर. हे स्वतः इंजिनिअरिंग ग्रॅज्युएशन झालेलं आहे. अतिशय अनुभवी. त्यांचं बॅकग्राऊंड ते स्वतः थोडक्यात तुम्हाला सगळं सांगतीलच. परंतु माझी त्यांची मैत्री होत असताना जे विचारांची बैठक झाली आणि त्यातनं त्यांचा इंटरेस्ट, कारण त्यांचा मुलगा आज जर्मनीमध्ये आहे, त्यांचे मिसेस पण एमटेक आहे. म्हणजे हे सगळी फॅमिली जेव्हा एकदा इंटेन्शनली काम करते आणि छोट्या छोट्या व्हॅल्यू ॲडेड मशिनरी ॲग्रिकल्चर मधल्या कशा बनवते आणि ते बनवत असताना त्यांचं डिझायनिंग मध्ये इज अ व्हेरी मास्टर इन टू दॅट. मग हे डिझायनिंग कसं करायचं, शेतकऱ्यांना परवडेल असं करायचं, विविध भारतातल्या विविध रिसर्च इन्स्टिट्यूट बरोबर यांचं टायप आहे, ते सगळं स्वतः सांगतील. आणि त्याच्यामुळं त्यांना टेक्नॉलॉजीमध्ये ज्या गोष्टी, जी माहिती चांगली मिळतीये, त्याचा फायदा तुम्हाला आम्हाला सहज मिळणार आहे. त्यांनी केलेल्या आजपर्यंतचे जेवढे एफर्ट्स, प्रयत्न आणि त्या प्रयत्नाने निर्माण झालेले जे काही टेक्नॉलॉजीज आहेत, त्या प्रयत्नातनं निर्माण झालेले जे काही डिझाईन्स आहेत, त्यातनं निर्माण होत असताना त्यांची काम करण्याची मानसिकता असेल, ते आपल्यासमोर एक आदर्श असणार आहे. मित्रांनो, अशा या आदर्श माननीय श्री अनिल गोसावी सरांना मी विनंती करतो की आपण आज या सेशनला उपस्थित राहिला. मी आपल्या या आयुग्राम एज्युकॉमला उपस्थित असलेल्या शेती उद्योजक मित्रांच्या माध्यमातून मी आपणास हार्दिक स्वागत करतो. आणि आपण आपलं मार्गदर्शन सर्वांना करा. मार्गदर्शन करत असताना आपला अनिल सर आपला व्हिडिओ ऑन करताय प्लीज. अनिल सर आपला व्हिडिओ प्लीज ऑन करा. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. वेलकम सर. थँक्यू. आपला ऑडिओ ऑन झालाय, व्हिडिओ. हा, येस, वेलकम सर. तुम्हाला पाहिल्यानंतर खूप आनंद वाटला, कारण काय, जी तुमची वाचशुद्धी सुद्धा अतिशय चांगली आहे. कारण वैयक्तिक जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी वाचशुद्धी पण फार महत्वाची असतं. तुमचं व्हॉइस कल्चर सुद्धा तुम्हाला विकसित करण्यासाठी खूप मोठी संधी तुम्हाला वैयक्तिक जीवनामध्ये असते. त्याला फक्त ट्रीटमेंट देणं म्हणजे काय, तर तुम्ही बोलताना स्वतःहून ठरवायचं की कसं बोलायचं, काय बोलायचं. आणि बिझनेसमध्ये जे तुम्हाला असणारं नॉलेज आहे, ते नॉलेज योग्य पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न तुम्ही केला तर तुम्ही नक्कीच यशस्वी होता. तर अशा या अतिशय आनंदी, उत्साही आणि कार्यशील अशा अनिल गोसावी सरांचं आज आपण या आपल्या सेशनमध्ये स्वागत करतोय. आणि मी त्यांना विनंती करतो की आपण आपल्याबद्दल माहिती व्यवस्थित सगळ्यांना द्या, कारण ती माहितीचा संदर्भ म्हणजे तुम्ही कौतुक करताय असं नाही, वास्तव तुम्ही जेव्हा सांगता तेव्हा आमच्यासाठी ते आदर्श असतं. तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी आपली माहिती द्यावी अशी मी आपल्याला विनंती करतो. प्लीज सर, वेलकम. सर्वात प्रथम काकडे सर, तुमचे आभारी आहोत. मी एवढ्या आपल्या कृषी उद्योजकाच्या दृष्टीने मार्गदर्शनाची मला संधी दिली तुम्ही. मी फार मोठा माणूस नाहीये, मी एक टेक्नोक्रॅट आहे आणि मला बेसिकली इंडस्ट्रीने आणि समाजाने संधी दिली आहे त्यांच्यासाठी काम करायची. मार्गदर्शक म्हणण्यापेक्षा मी तुमचा एक टीम मेंबर म्हणून मला बोलायला फार आवडेल. बेसिकली काय होत आहे, मी आपले जे काही ग्रुप मेंबर आहेत, आज फॉर्च्युनेटली मला त्यांच्यावर जे काय बोलता येत आहे किंवा जी काही संधी उपलब्ध झाली आहे, तर जास्तीत जास्त माझ्या नॉलेजचा किंवा एक्सपिरियन्सचा त्यांना उपयोग व्हावा, ही पहिले मी ईश्वरचरणी प्रार्थना करेन. की एक गोष्ट अशी आहे, सगळेच तज्ञ आहेत त्यांच्या फील्डमध्ये. एक संधी मिळते करिअरमध्ये आणि त्याचं सोनं करता यायला पाहिजे. फॉर्च्युनेटली मी असं म्हणेल की समाजाने दिलेल्या प्रोत्साहनामुळं आम्ही दोन्ही आज किंवा आमची कंपनी इथपर्यंत पोहोचलेली आहे. तर आमचं काहीतरी देणं लागतो समाजाला, ह्या उद्देशातून हे बिझनेस चालू झालेलं आहे. मी थोडक्यात माझं बॅकग्राऊंड सांगतो.
मी आहे स्वतः बी मेकॅनिकल. मी गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधून पास आउट आहे 93. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, मी 8वी कक्षेपासून काम करून एज्युकेशन पूर्ण केलेलं आहे माझं. ते करत असताना बऱ्याच लोकांनी, फील्ड मधल्या लोकांनी मला सपोर्ट केला. म्हणजे काम दे, तू एज्युकेशन करून काम करतोयस तर मग तुला आम्ही सपोर्ट करू. बरं, रिक्वायरमेंट फार मोठी नव्हती ना. कॉलेजचे पैसे, हॉस्टेलचे पैसे आणि ओव्हरहेड्स काय असतील अशा पद्धतीने. मग त्यातून एक गोष्ट जाणवली, की समाजामध्ये असे एलिमेंट्स आहेत, की जे प्रोत्साहन द्यायला पहिले करताय ना तुम्ही, तर पुढे या. आम्ही येतो तुमच्या बरोबर. जे आता तुम्ही काकडे सर बोललात ना, की इच्छा पाहिजे. मग उद्योग उभारायला पहिली बेसिक जी गरज आहे ती इच्छा. आणि इच्छा जर परफेक्ट असेल, तुमचे विचार जर शुद्ध असतील, तुम्हाला करण्याचा जो जोश पाहिजे म्हणतो आपण, तो असेल तर 75% बिझनेस तुमचा सक्सेस झालेला आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट. वर राहते गोष्ट 25% हा जो विषय आहे, तो 25% हा आहे, की सिलेक्शन ऑफ बिझनेस. माझी कॅपॅसिटी काय आहे? मी एक्झॅक्टली करू काय शकतो? थोडक्यात विमान मॅन्युफॅक्चर करणं हाच ड्रीम, किंवा स्पेस शटल्स मॅन्युफॅक्चर करणं हा ड्रीम होऊ शकतं. पण सर्कमस्टन्सेस किंवा तुमचं इन्फ्रास्ट्रक्चर या लेव्हलला गेलेलं आहे का? तोच उद्योगाचा बेस आहे. म्हणजे थोडक्यात कॅपॅसिटीज, आणि मग त्या दृष्टीने जे काही ड्रीम पाहिलंय आपण, त्याच्या दृष्टीने एक एक पाऊल टाकत जाणे. भले एका जनरेशनमध्ये ते होणार नाही, पण दुसऱ्या जनरेशनला, पुढच्या जनरेशनसाठी ती एक वीट लावली जाईल. बरोबर. हा जो उद्देश आहे, की मला नाही आता ह्याच्यामध्ये मला अरबोचा टर्नओव्हर करायचा आहे का? हा, इच्छा ठेवायला काहीच हरकत नाही. तर अरबोचे 50%, 25%, 75% हे तर अचीव्ह करता येतील. अशा पद्धतीने आपण करायला काहीच हरकत नाहीये. मी जवळ-जवळ 25 वर्ष इंडस्ट्रियल ऑटोमेशन रोबोटिक्सला काम केलं. ज्याच्यामध्ये अगदी अ, टाटा ग्रुप, त्याच्यानंतर अल्फा लावल किंवा तुमचे थर्मॅक्स, अशा गोष्टींना मी सप्लाय करत होतो. हे सगळं करत असताना मला गोष्ट जाणवली, की एक एक सेक्टर असा आहे जो इग्नोर्ड आहे. इग्नोर्ड कुठला आहे? आपण शेतीप्रधान देश म्हणतो आपला सगळा, आणि त्यांनाच फॅसिलिटीज नाहीयेत. फॅसिलिटी इन टर्म्स ऑफ मशीन. माझा सब्जेक्ट मशीन डिझाइन एंड डेव्हलपमेंट आहे. मी त्याच्याच अनुषंगाने बोलतोय तुमच्याबरोबर, की इम्पोर्टेड मशीन्स आणायच्या, म्हणजे चायना मेक मशीन्स आणायच्या इथं, आणि त्याच्यानंतर त्याचे स्पेअर्स मिळत नाहीयेत. गोष्टी अशा आहेत, की सर्व्हिसेस मिळत नाहीये. मग शेतकऱ्याला ऑप्टिमाइज कॉस्ट, म्हणजे योग्य किमतीमध्ये चांगली टेक्नॉलॉजी त्यांच्यापर्यंत कशी पोहोचवता येईल, हा विषय माझ्या त्या कंपन्यांबरोबर काम करताना असताना डोक्यात आला. आणि मग आम्ही एक-एक स्टेप टाकायला सुरुवात केली. 2014 पर्यंत आम्ही ह्या सगळ्या गोष्टी करत होतो, इंडस्ट्रियल सप्लाय वगैरे, ज्याच्यात रोबोटिक वेल्डिंग पासून मटेरियल हँडलिंग सिस्टम्स, किंवा त्यांच्या कॅपिटल्समध्ये, म्हणजे कार मॅन्युफॅक्चरिंगला लागणारी इक्विपमेंट्स, बेसिकली अशा पद्धतीने आपण त्यात काम करत होतो. हा चालू असलेला व्यवसाय, म्हणजे 52 कंपन्यांचा सप्लायर कोड असलेला व्यवसाय, 2014 मध्ये बाय चॉईस डायव्हर्सिफाय झालो आम्ही. की ह्याचा उद्देश असा होता, की ते एज फॅक्टर एक होता, की त्यावेळेला चालू करत नव्हतं, तो होणारच नव्हतं. मग तो सेटल झालं, म्हणजे काय म्हणतो, समाधानी आहे. मला हे चालू आहे, माझा सप्लाय चालू आहे, माझा टर्नओव्हर चालू आहे, आणि त्या लाईनमध्ये काम करणारे बरेच आहेत. मग एक जे इग्नोर्ड फील्ड होतं, की पोस्ट हार्वेस्टिंग टेक्नॉलॉजी. आता मला बेसिकली बोलायचं असं आहे, की आपला शेतकरी वर्ग पिकवतो. ज्यावेळेला तुमची शेती ओपन असते, म्हणजे नांगरट केली आहे, तर त्यावेळेला ट्रॅक्टर बेस्ड सोल्युशन आहे. म्हणजे दॅट इज अवेलेबल. त्याच्यानंतर तुम्ही पेरणी करता किंवा लागवड करता, किंवा जे काही शेतीमध्ये आपल्याला प्रोडक्शन घ्यायचं आहे, त्याच्या दृष्टीने तुम्ही हे करता, त्याला इक्विपमेंट्स अवेलेबल आहेत आपल्याकडे. त्याच्यानंतरची केस होते इंटरक्रॉप कल्टिव्हेशन्स किंवा वीड कंट्रोल, त्यालाही इक्विपमेंट अवेलेबल आहेत. फर्टिलायझर अवेलेबल आहे, खतं अवेलेबल आहेत. आता गोष्ट येते, ज्या ठिकाणी एवढं वर्षभर किंवा जे काही ड्युरेशनमध्ये आपण ते क्रॉप घेतलंय, आता त्याला आपल्याला पैसे मिळायला पाहिजे, आणि त्या ठिकाणी फार मोठा खड्डा आहे आपल्या इथं, अनफॉर्च्युनेटली. काय गोष्ट होते, की आता हार्वेस्टिंग केलं मी. हार्वेस्टिंग केल्यानंतर माझ्याकडे 2च पर्याय आहेत आता. एक तर मी ते स्टोअर करायचं. आता स्टोअर केलं समजा, तर त्या केसमध्ये होतंय काय, की त्याला कीड लागते.
ह्या निसर्गाचा नियम आहे की तो डिटोरेट करायला सुरुवात करतो त्याला, की आता हार्वेस्टिंग झालंय, तर तू स्टोअर कितपत करेल, तर स्टोअर करण्याची लिमिटेशन्स आहेत आपल्याकडे. जागा लिमिटेशन आहे, मेथड लिमिटेशन आहे. आणि दुसरा महत्वाचा भाग असा की मला इमिडिएट पैसे पाहिजेत. आपला शेतकरी वर्ग एवढा धनाढ्य नाहीये की तो 2-2 वर्ष ते सगळं स्टोअर करून बाजार भाव वाढण्याची तो वाट बघेल आणि त्याच्यानंतर ते विकेल. मग तो मार्केटमध्ये ते सेल आउट करतोय, विकतोय ते. ज्यावेळेला समजा आता एक उदाहरण घेऊ आपण, की तांदूळ आला मार्केटमध्ये. तो एक पर्टिक्युलर सीझन आहे आपल्या क्लायमॅटिक कंडिशननुसार, की तांदूळ आला मार्केटमध्ये तर सगळ्यांचाच तांदूळ आला. मग त्याचा रेट डिफाईन होतो, की अवेलेबिलिटी, एक्सपोर्ट किती होणार आहे, हित कन्झम्पशन किती होणार आहे. ह्या सगळ्या पॅरामीटरवर कोणतरी तिसरा माणूस आपले रेट डिफाईन करतो. मग शेतकऱ्याला जे अपेक्षित असतं पूर्ण कष्ट केलेलं समजा त्यांनी, तर तेवढे त्याला रिटर्न्स मिळत नाहीत. मग आता ह्याच्यावर सोल्युशन काढणं फार गरजेचं. काय करायला पाहिजे आपण? तर त्याच्या पुढच्या ट्रीटमेंट्स देऊन म्हणजे व्हॅल्यू ॲडेड मूल्यवर्धन करायचं त्याचं आणि त्यानंतर ते प्रॉडक्ट म्हणून मार्केटमध्ये विकायचं आणि तसे शेतकरी पुत्र आपले उद्योजक व्हायला पाहिजे. ह्या उद्देशाने मी 2014 मध्ये काम करायला सुरुवात केली. आज माझ्याकडे 28 डिफरंट क्रॉप्स जे आहेत, वेगळी-वेगळी पिकं आणि त्याच्या पोस्ट हार्वेस्टिंग टेक्नॉलॉजी त्या शेतकऱ्याला परवडणाऱ्या रेट्समध्ये. ह्या ज्या मशीन्स बनवताना जो इंडस्ट्रियल अनुभव मिळाला, बेसिकली मटेरियल सिलेक्शन, मेकॅनिझम्स, त्याच्यानंतर सस्टेनेबिलिटी म्हणजे आता असं उदाहरण द्यायचं की काही इम्पोर्ट केलेल्या मशीन्स आहे. परवा दिवशीची एक ॲग्रोवनची न्यूज होती. नागपूरला कृषी डिपार्टमेंटने 85 लाख रुपयाचं संत्री तोडण्याचं मशीन आणलं इटलीवरून. अच्छा. हे 2 वर्षापूर्वीची केस आहे. आता 75 लाख रुपयाचं मशीन घेणं इंडिव्हिज्युअल फार्मरला तर शक्य नाहीये. मग त्यांनी ते रेंटल बेसिसला द्यायला सुरुवात केली. काही दिवस ते योग्य पद्धतीने चाललं. बाहेरची टेक्नॉलॉजी आहे. त्याला काहीतरी मशीन आहे. त्याला क्रिटिसाइज करत नाहीये मी किंवा त्याला वाईट म्हणत नाहीये. मशीन हे मशीनच आहे. पण ती स्किल जी पाहिजेत आपल्याला डेव्हलप केलेली, ती स्किल आपल्या इथं ती मॅनपॉवर आहे का? त्या पद्धतीने ते पीक किती 3 महिने चालेल समजा संत्र्याचं पीक. त्यानंतर त्या मशीनचं काय करायचं? मग ती मल्टिपल पर्पज असायला पाहिजे होती. दुसरी एक गोष्ट, त्या न्यूजमध्ये असं लिहिलं, की ही आम्ही फक्त प्रायोगिक तत्वावर आणली गव्हर्नमेंटने आणि त्याच्यानंतर ती मशीन आता बेसिकली स्टँड स्टिल आहे ड्यू टू सम फेल्युअर्स. आणि त्याच्यावर रिव्हर्स इंजिनिअरिंग करून मार्केटेबल प्रॉडक्ट जे आपल्याला परवडेल आपल्या शेतकऱ्यांना, की एका गावात एकच मशीन असली समजा किंवा समजा काही 1000 हेक्टरमध्ये एकच मशीन असेल, तर ती ते फॅसिलिटी त्यांना मिळेल आणि त्याच्यातून उद्योजक करायला. उद्देश असा आहे सांगण्याचं हे सगळ्या गोष्टी, की टेक्नॉलॉजी बाहेरच्या देशातली आणून ती सुटेबल होईलच का? ह्याचा नियम काय? आणि समजा सुटेबल झाली तर त्याच्या सर्व्हिसेस आपल्या शेतकऱ्यांना कशा मिळणार? मग एक गोष्ट अशी लक्षात आली, की आपल्याला आपल्या मातीत चालणारी, आपल्या पिकांना सुटेबल असलेली अशी मशीन्स मार्केटमध्ये असायला पाहिजे. मध्यंतरी शेतकऱ्यांच्या फसवणुकीच्या दृष्टीने अशी केस झाली, की काही उद्योजकांनी बाहेरून मशीन आणल्या, त्याच्यावर फक्त लेबल लावले आणि त्या मशीन शेतकऱ्यांना गव्हर्नमेंटच्या स्कीम खाली विकल्या. केस अशी झाली, की 2 ते 3 महिन्याच्या वरती त्या मशीन चालल्या नाहीत. त्याची कुठलेही पार्ट्स मिळेना. मग शेतकऱ्याला बेसिकली फसवणूक आहे एका टिपिकल पद्धतीने. ही होऊ नये म्हणून इंडियन कंपनी जे त्या पद्धतीने एक लक्षात घ्या, व्यापार, उद्योग चालवायचा तर त्याच्यात प्रॉफिट असल्याशिवाय मीही करू शकत नाही, तुम्हीही करू शकत नाही. पण ते किती असायला पाहिजे प्रॉफिट हे तर माझ्या हातात आहे. मग हा उद्देश घेतल्यानंतर आपल्याला वाजवी किंमत आणि कमीत कमी 10 ते 15 वर्ष मशीन चालायला पाहिजे, अशी डिझाईन्स करायला आपण सुरुवात केली. ज्याच्यामध्ये क्रॉप लिमिटेशन्स नाहीयेत आपल्याला. म्हणजे तुम्ही म्हणाल, की समजा कुठलं क्रॉप? तर मी असं म्हणतो 1 जानेवारी ते 31 डिसेंबर पर्यंत शेतीमधला जोही माल तयार होतो किंवा शेतीमधले जे काही अन्नधान्य किंवा फळं वगैरे सगळी तयार होतात. तर त्या केसमध्ये प्रोसेसिंगची युनिट असायला पाहिजे. म्हणजे 365 दिवस शेतकऱ्याचा उद्योग चालायला पाहिजे. एक ह्याच्यामधलं अचीव्हमेंट सांगतो तुम्हाला. आम्ही जवळ-जवळ 800च्या वरती महिला उद्योजक, शेतकरी महिला उद्योजक ऑल ओव्हर इंडिया केल्यात ह्या माध्यमातून.
जे 2014 आज 10 वर्षाच्या ह्याच्यामध्ये ह्या ज्या गोष्टी आहेत, की उद्योजक तयार झाले त्याच्यातून. आता कशा पद्धतीने एक टिपिकल उदाहरण देतो तुम्हाला. मी आता तांदळाबद्दल बोलतो. एक क्रॉप घेऊ आपण. मी तांदळाबद्दल बोलतो. तांदूळ हा विषय असा आहे, की प्रत्येक ठिकाणी आमच्याकडे मिल आहेत. तांदूळ हा तर पूर्ण भारतात खाल्ला जातो. जिथं पिकत नाही तिथंही खातो आपण. सगळ्या गोष्टींना तिथं हे करतो. आता तांदळाच्या रिलेटेड ज्यावेळेला पीक बाजारात आलं, तर मला 2 ऑप्शन्स आहेत. एक तर मी साळ विकतो डायरेक्टली. धान म्हणतात त्याला, ते विकतो व्यापाऱ्यांना. दुसरी गोष्ट अशी, की मी मिलला पाठवतो. आता मिलला पाठवल्यानंतर ती जी काही मिल तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट देतात. त्यांनी डिक्लेअर केलेलं आहे, की फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला आम्ही ते व्हाईट तांदूळ तयार करून देतो. मग तिथं गेल्यानंतर ज्यावेळेला आता धान जे आहे, त्याच्यात नैसर्गिक पद्धतीने जर म्हणाल तुम्ही, तर समजा आपण त्याच्यात फोलपट किती आणि दाणे किती? तर निसर्गाने एक गोष्ट एवढी चांगली केलेली आहे, की 70-30 चं कॉम्बिनेशन प्रत्येक ठिकाणी दिसेल तुम्हाला. म्हणजे तुम्ही डाळिंब जर उघडलं ना समजा डाळिंब, तर 30% त्याचं वरचं प्रोटेक्टिंग कव्हर आहे आणि 70% दाणे आहेत त्यात. तसंच केस तुमच्या तांदळाची आहे. तांदळामध्ये 70% तांदूळ तुम्हाला मिळाला पाहिजे आणि 30% फोलपट जो आहे निसर्गाने त्याच्या पद्धतीने गेला, तो जायला पाहिजे. हा ज्यावेळेला आम्हाला प्रॉब्लेम दिसला आणि दुसरी एक गोष्ट अशी, की ज्यावेळेला पॉलिश केलेलं खायला लागलो, अन्नधान्य सुरक्षेच्या अंडर आपल्याला असं झालं, की पॉलिश केल्यानंतर ते कीड लागत नाही त्याला लवकर. म्हणून आपण त्या टेक्नॉलॉजी मध्यंतरी 20-25 वर्षामध्ये डेव्हलप केल्या, जेणेकरून आपल्याला स्टोअर करताना त्रास होत नव्हता. आता पॉलिश केलेल्या गोष्टी ज्या आहेत, त्याच्यामध्ये जे खायला पाहिजे, म्हणजे निसर्गाने काय दिलंय, की तुम्ही ज्यावेळेला आतलं स्टार्च खाताय, तर वरच्या बाजूला तुम्हाला काहीतरी सपोर्टिव्ह पाहिजे. जसं भाताबरोबर वरण खाणं, हा जो विषय केलाय आपण. की भात खायचा तर वरण खावा. हे कॉम्बिनेशन केलेलं आहे आणि आपले पूर्वज फार हुशार होते, की कशाबरोबर काय खायचं. म्हणजे बेसिकली काय झालं, ते घासून काढलं आपण वरचं, ज्याच्यावर जे खायला पाहिजे होतं. म्हणजे पॉलिश केला त्याला आणि त्याला कीड लागली नाही. अगदी तो उद्देश आपला सॉल्व्ह झाला. त्याला कीड लागली नाही आपल्याला. आता 2 गोष्टी झाल्या. एक तर हेल्थच्या दृष्टीने जे काही खायला पाहिजे होतं ते खात नाही आपण. वरचं घासून काढलं सगळं. आणि पॉलिश तांदळाला समजा आता मी इंद्रायणीचं उदाहरण देतो. माझ्या पुण्याच्या अराउंड बऱ्याचशा मशीन्स आहेत. ह्या मावळ किंवा ह्या इंद्रायणीचं उदाहरण देतो. पॉलिश राईस आपल्याला 50, 55, ₹60 ह्या वर्षी ₹65 काहीतरी झालाय. उत्पन्न कमी झाल्यामुळे. अनपॉलिश राईस ₹120 किलोने विकला जातो. माझा बोलण्याचा उद्देश असा आहे, की एक पीक जर घेतलं आपण आता तुम्ही म्हणणार हे विकणार कुठं? सुरेन सरांनी आता जे काही सांगितलं सुरेंद्र सरांनी, की मार्केट हे कष्टाने मिळेल तुम्हाला आणि एकदा एस्टॅब्लिश झालं हे फूड मार्केट समजा, तर कस्टमरला सुद्धा गरजेचं आहे. आज काय होतंय पॅक केलेल्या ह्याच्यामध्ये नक्की कुठल्या शेतातून कुठलं आलंय आणि काय काय त्याला केमिकल्स वापरलेत काहीच माहित नाहीये खाणाऱ्याला. पण त्या रिजनमध्ये उद्योग उभा करायचे. समजा आता एक तालुका घेतला आपण आणि तिथं समजा हे भात पीक होतंय. भात पीक होतंय समजा, तर त्या तालुक्यात कन्झ्युम करताना ते माझं पुणे, कोल्हापूर इकडून-तिकडून येतंय ते पॅक करून मटेरियल ब्रँडिंग खाली. त्या तालुक्यामध्ये पिकणारं पीक व्यापाऱ्यांना विकतोय आपण आणि त्यानंतर डबल किमतीने आपण विकत घेतोय. ह्याच्यामध्ये टिपिकल शिवाजी महाराजांची जी मेथड होती 12 बलुतेदार, ती जी काय मेथड आहे ती आता करण्याची गरज आली म्हणजे खेड्याकडे जायचंय आपल्याला. मग शेतीपूरक उद्योग ह्याच्याशिवाय पर्याय नाहीये. इंडस्ट्री एखादी होईल, त्या तालुक्यात एखादी इंडस्ट्री होईल. त्याच्यामध्ये 100-200 लोकांना मिळेल. इंडस्ट्रीच्या अगेन्स्ट नाहीये मी. पण बेसिकली मला बोलायचं असं आहे, की त्याला स्वतःची लिमिटेशन्स आहेत. आज उद्योग जर बघितले आपल्या इथले समजा, तर उद्योग अशा पद्धतीने आहेत, की मला फ्रिज, मला टीव्ही, मला कार, मला टू व्हीलर, मला इलेक्ट्रिकल व्हेइकल. अरे हे झाले मला लावलेली व्यसनं आहेत ही, मला हे म्हणायचंय. मला बेसिक नीड काय आहे? तर ट्रान्सपोर्टेशनची नीड आहे मला. ट्रान्सपोर्टेशनची नीड आहे, तर त्यासाठी ऑप्टिमाइज्ड ट्रान्सपोर्टेशन असलेलं बास झालं. म्हणजे थोडक्यात मी माझ्या घरातलं पिकवलेलं आधी व्यापाऱ्याला विकतो. व्यापारी त्याच्यावर प्रोसेस करतो, त्याला चांगला मुलामा लावतो, त्याच्यावर स्टिकर लावतो, त्याच्यावर सगळे आणि तीच गोष्ट मलाच खायला देतो परत. परवा दिवशी पालघरमध्ये मी एक मशीन लॉन्च केली. ती आहे मिलेटच्या रिलेटेड. माझा अनुभव अगदी फील्डमधला सांगतो तुम्हाला. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट
माझ्या कंपनीचं नाव क्लाइंबर सिस्टीम्स म्हणून आहे. क्लाइंबर एन्व्हायरो सोल्युशन्स आणि क्लाइंबर इंजिनियर्स असे 3 व्हर्टिकल्स आहेत माझे. ह्या माध्यमातून क्लाइंबर हा शब्द सांगायचा तुम्हाला, की मी आहे गिर्यारोहक. जंगल आणि आदिवासी पट्ट्यांमध्ये फिरल्यानंतर मला एकच गोष्ट सांगली, तिथं सोनं आहे. शेतकऱ्यांकडे सोनं आहे. पिकवताना ज्या प्रामाणिक उद्देशाने पीक लावतो, त्याच्यामध्ये फ्रॉड नाहीये शेतकरी. ते उगून येणार, त्याच्यातून मला चांगलं मिळणार. त्याची जी सद्भावना त्या धान्यात उतरते. मग तो जे काही प्रामाणिक पद्धतीने ते सगळं करतोय तयार करून, तर मेडिएटर एजन्सीज ज्या मधल्या एजन्सीज आहेत, जे एस्टॅब्लिश झालेत, की तुम्ही आणा, मी तुम्हाला हमी भावाने खरेदी करतो म्हणून. अहो, ही चेन आपल्याला तोडणं गरजेचं आहे. नाहीतर प्रत्येक वेळेला शासनाच्या दारी जाऊन मला काहीतरी द्या, हा प्रकार करावा लागेल. अदरवाईज उद्योजक उभा होत नाहीत. शेतकरी पुत्र जर उद्योजक होत नाहीत, तर प्रत्येक वेळेला मला कुठेतरी जाऊन सबसिडी द्या. अहो, का मागायची आपल्याला सबसिडी? नाही मागायची आम्हाला सबसिडी. आमच्याच बेसिकली जे इनपुट्स आहेत त्याच्यावरच एकदम बरोबर. 70% आपला सगळा जो व्यवसाय चालू आहे मार्केटमधला. तुम्ही बघा, सगळ्यात महत्वाचे अन्न, वस्त्र, निवारा ह्या गोष्टी जर केलं तर पहिलं अन्न. एक वेळ वस्त्र आहे ना, मी असं म्हणेल गोनपाट घेईल अंगावर मी, पण वस्त्र लज्जा रक्षण करेल. अन्नाशिवाय काय करणार आहे हो तुम्ही? अन्याला पर्याय आहे. पॉसिबल नाहीये ते. मग मग इम्पॉर्टंट फॅक्टर कोण आहे? तो माझा शेतकरी, माझा बळीराजा आहे तो. ह्या मोटिव्हेशननी आहे ना, आम्ही, माझी मिसेस, मी, माझा जो मित्रपरिवार आहे, सुरेंद्र काकडे सारखे आमचे मार्गदर्शक आहेत. त्यांनी आम्हाला तसं बघायला लागलं तर डायरेक्ट, इनडायरेक्ट इन्सिस्ट केलं, की सर तुमचं नॉलेज आता समाजासाठी कामाला यायला पाहिजे. आमचा उद्देश अगदी सरळ साधा आहे. मी फार मोठा सायंटिस्ट आहे, मी नाही म्हणेल. मला समाजाने दिली आहे संधी. मला दिलं समाजाने, संधी दिली शिक्षण घेण्याची. दुसरी एक गोष्ट अशी, काम करण्याची संधी दिली आहे. अहो, त्याच्यातून माझं अर्निंग होणारच आहे. काम केल्यावर मला पैसे मिळतात. म्हणून मी जे काही स्टेटमेंट केलं तुम्हाला, की किती किंमत ठेवायची आणि किती प्रॉफिट घ्यायचं, हे उद्योजकांनी ठरवायचंय. इलेक्ट्रिकल व्हेइकलच्या किमती आणि मॅन्युफॅक्चरिंग फरक आहे. घेतोच आहे आपण. मला बोलायचं एकच आहे. माझ्याकडे जर समजा 2 गोष्टी आहेत. मी मध्यंतरी, मी आता पालघरची बेसिकली केसमध्येच थांबली माझी. पालघरला ना वरई होते, वरई फार. हा, मिलेट्स मध्ये कोणते कोणते प्रकार असतात? मी सांगतो सरजी, एक थोडक्यात हे करतो मी. वरई हा विषय त्या दिवशी, म्हणजे गेल्या महिन्यामध्ये आपण मशीन तिथं लॉन्च केली IIT पोवईच्या माध्यमातून. आणि बायफ बरोबर माझा MOU आहे. तर त्यांनी फील्ड सर्व्हे केला आणि शेतकरी किती उत्पन्न घेतो, त्यांना बी प्रोव्हाइड केलं त्यांनी मिलेटच्या प्रोग्रामच्या अंडर. आणि फार मोठं प्लांटेशन झालंय. नाचणी, तुमची वरई आहे, फॉक्सटेल राळा म्हणतो आपण त्याला, सावा, कोदो, कुटकी, प्रोसो, ह्याच्या गोष्टी आहेत, जे सोनं त्या जंगलांमध्ये आणि आदिवासी भागात आणि शेतामध्ये ते पिकलं जातंय. त्याला मार्केटमध्ये आणण्याचं माध्यम मिळत नव्हतं त्यांना. त्याचं कारण सांगतो. डिसेंट्रलाइज मेथड, म्हणजे शेतकऱ्याला प्रोसेस करायची इक्विपमेंटच नाही. तो मग काय करतोय, रॉ उचलतोय आणि मिलला नेतोय पुन्हा एकदा तसंच. एक मिल पाहिली मी तिथं, जी 1946 मध्ये इस्टॅब्लिश झाली आहे तिथं. आणि 4 जिल्ह्यांमधली वरई फक्त एकटा प्रोसेस करून एक्सपोर्ट करतो. प्रेझेंटेशनच्या वेळेला पालकमंत्री, बायफची लोक, 20,000 शेतकरी, हे सगळे ज्यावेळेला लॉन्च झाली मशीन, की आता आपल्याला ही अवेलेबल झाली मशीन. ही मशीन अशी बनवली आहे की ती सोलरवर चालते. इलेक्ट्रिसिटीवर छोट्या, म्हणजे त्याचं कन्झम्पशन जे आहे ते फक्त 2च युनिट आहे. त्याची प्रोसेस जी आहे ती जवळजवळ 200-250 किलो तासाला आहे. आता प्रोसेसचं जे इक्विपमेंट झालं ते एका गावात एकच मशीन. आम्ही एक काळजी घेतोय सुरेंद्र सर, की ज्यावेळेला मशीन विकतो, तो उद्योजक म्हणून मला जेवढ्या मॅक्झिमम मशीन जातील तेवढं माझं चांगलं भलं होणार आहे. पण आम्ही इथिकली एक गोष्ट चालू केली आहे. ज्या वाडी वस्त्यांवर त्यांची प्रोडक्शनची, म्हणजे लागवड किती झाली आणि प्रोडक्शनची कॅपॅसिटी किती आहे, तर त्या त्रिज्येमध्ये एकच मशीन द्यायची. दुसरा उद्योजक आला तर आम्ही त्याला विचारतो, तू ते करू नकोस, दुसऱ्या ह्याच्यात कर. कारण माझा पहिला उद्योजक मरून जाईल आणि माझी टेक्नॉलॉजी फेल म्हणून हा धब्बा पडेल.
तर तिथपर्यंत आपण आज उद्योजक म्हणून शेतकऱ्यांसाठी काम करतोय. आता बेसिकली आपण फार सुदैवी आहोत. कशा पद्धतीने सांगतो तुम्हाला. तुम्ही युरोपियन कंट्रीमध्ये गेला तर तुम्हाला बर्फ, पाणी हा जास्त आहे. तुम्ही आफ्रिकन कंट्रीमध्ये गेला वाळवंट आहेत. समुद्र सगळ्या बेटांना, सगळ्या जगभरातल्या देशांना समुद्र किनारा लाभलेला आहे. मोस्ट ऑफ द ह्याला. भारत एकमेव देश असा आहे की हे जगातली सगळ्या क्लायमॅटिक कंडिशन्स आपल्याकडे अवेलेबल आहेत. का दिल्या असतील? देवाने काहीतरी ठरवलंय आपल्याला इथं जन्माला घालताना. केवढी मोठे श्रीमंत माणसं आहेत आपण. बर्फ आहे आपल्याकडे, वाळवंट आहे, समुद्र आहे, पाऊस आहे, ओसाड आपल्याकडे, माळरान आहे. ह्याचा देण्याचा जो उद्देश आहे आणि त्याच्यात मग डायव्हर्सिफाईड क्रॉप्स आहेत आपल्याकडे. म्हणजे आपल्याकडे स्कोप एवढा आहे उद्योजक बनण्याच्या दृष्टीने. तर मग हेतलं जे लूपहोल आहे टेक्नॉलॉजी किंवा आपल्याला मशीन्स अवेलेबल करणं, हे छोटंसं कार्य माझी कंपनी आणि माझा जो ग्रुप आणि मित्र परिवार यांनी हातात घेतलेला आहे. मी हे रॅन्डम बोलणं जे आहे ना सर, जी मी फक्त एक फॅसिलिटेटर म्हणून काम करतोय आता, की शेतकऱ्यांनी प्रॉब्लेम घेऊन यावेत. अगदी एक मशीन जरी बनवायची असेल त्याच्यासाठी, तरी सुद्धा आम्ही बिल्ड करतो त्या मशीन्स. म्हणजे असं नाहीये की हे माझ्याकडे अवेलेबल आहे, घ्यायचं तर घे, नाही तर नको घेऊ. हा विषय उद्योजकांनी नाही करायला पाहिजे, शेती फील्डच्या रिलेटेड काम करत असेल तर. हा, मी ट्रॅक्टर रिपेअर नाही करत, पण मला बेसिकली म्हणायचंय की शेतकरी आता माझ्याकडं काजू बोंडांसाठी शेतकरी आले होते. काजू बोंड आणि काजूचं जे फळ आहे ते हाताने वेगळं केलं जातं. हाताने वेगळं केलं जातं, त्यात हाताच्या बोटांना बिब्यासारखं रिॲक्शन येते. बिबा उतल्यासारखं होतं ते. ते मॅन्युअल एफर्ट्स आहेत. त्याच्यानंतर तुमची ती जी काजू बोंड आहेत, त्याचं युटिलायझेशन फक्त आपण आता ऑर्गॅनिक फर्टिलायझरसाठी करतो. हा जो विषय आहे, हे सोडून गोष्टी काय पुढे आल्या, तर एक शेतकरी आमच्याकडे आले. ते म्हटले, "सर, ह्याच्यासाठी मशीन मी YouTubeला बघितलं, पण ते आहे व्हिएतनाममध्ये. आणि आम्ही कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करतोय, ते काय आम्हाला पॉसिबल नाहीये. गरज तर फार आहे आम्हाला. कोकणापासून म्हणजे आता पालघर पासून सिंधुदुर्गपर्यंत आणि अगदी कोस्टल म्हणजे ह्याच्यापर्यंत बेसिकली कन्याकुमारी पर्यंत. कोस्टल एरियाला आपल्याकडे काजू हा विषय आहेच. सॉरी. आम्ही ते मशीन जे आहे ते बेसिकली व्हिएतनाम ऍग्रिकल्चर युनिव्हर्सिटीवर कम्युनिकेट केलं. मी दॅट वे आय एम फॉर्च्युनेट. मी फार जगभरात कनेक्टेड आहे वेगळ्या वेगळ्या सायंटिस्ट लोकांबरोबर. आणि ऍग्रिकल्चर युनिव्हर्सिटीला आम्ही रिक्वेस्ट केली की तुम्ही आम्हाला त्याचं मार्गदर्शन करा, जेणेकरून आमच्या शेतकऱ्यांसाठी आम्हाला हे मशीन बिल्ड करता येईल. मी तुम्हाला फार आनंदाने सांगेन, 16 तारखेला 16, 17, 18 गोव्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ते मशीन लॉन्च होतंय. आता ह्याच्यात अचिव्हमेंट काय सांगतो, की काजूची जी फ्रूट आहे, फळं आहेत आणि ते बोंड ते बाजूला काढायचं, ज्याला कुठलंही त्यांना फक्त फीड करायचंय त्यांनी. आता गोष्ट अशी आहे, गोव्यासारख्या स्टेटमध्ये काजू बोंडांपासून ते अल्कोहोलिक ड्रिंक तयार करतात. मी त्याच्या अगेन्स्ट आहे किंवा फॉर आहे हा विषय वेगळा. पण बेसिकली आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये काजू बोंडांचं फक्त आणि फक्त खत केलं जातं. आपल्याकडे एक एक्सपेरिमेंट असा केलेला आहे की त्या काजू फळापासून अल्कोहोल तयार करायचंय, पण ते पिण्यासाठी नव्हे, तर फंगीसाइड म्हणून किंवा पेरूच्या बागान ह्याच्यावर आपल्याला औषध फवारणी म्हणून ते काम करतं. एक 2च मिनिट. सॉरी. आता काजूला रेट किती मिळतो शेतकऱ्याला, ते जे काय निसर्गाने दिलंय त्याच्यामध्ये काय काय आहे आणि कुठल्या मशीन्स दिल्यानंतर त्याचे मूल्यवर्धित प्रोडक्ट तयार होतील, ह्याच्यावर अभ्यास करायला आम्ही गेल्या 2 वर्षामध्ये सुरुवात केली. सर, जी एक गोष्ट अशी जाणवली, काजू बोंडांचे बोंड जे आहेत, काजू तर सोडाच, काजूला तर पैसेच मिळतात. काजू बोंडाच्या ह्याच्यापासून पावडर केली जाते. हाय प्रोटीन आहे ते. आणि आपल्या कंट्रीमध्ये आता केनियावरनं ती पावडर इम्पोर्ट केली जाते आणि माझ्या कोकणामध्ये
आज केस अशी आहे की ते मी फक्त खत म्हणून वापरतो. आता बर ह्याला जी मशीन लागेल, तो जो विषय आहे तो काजूच्या दृष्टीने आम्ही करतोय. आम्ही काय करतोय की प्रत्येक क्रॉप घेतोय आणि क्रॉप वाईज मूल्यवर्धित प्रॉडक्ट करण्याचं मेथॉडॉलॉजी डेव्हलप करतोय आणि ती शेतकऱ्यांना उपयोगी राहील. त्यांचं बेसिकली अर्निंग वाढेल. त्यांच्या शेतमालाला थोडासा भाव येईल. तर आज माझ्याकडे 28 क्रॉप मी कंप्लीट करत आणली आहे. ज्याच्यामध्ये छोटी इक्विपमेंट देतोय. हे आम्ही करतोय आता पोस्ट हार्वेस्टिंगला. फूड प्रोसेसिंग युनिटसाठी लोकं यायला लागली आहेत. कारण एक सेल्को फाउंडेशन म्हणून एक कनेक्ट झालेत माझ्याकडे आता. त्या बिचाऱ्यांनी 50% CSR फंडिंग दिलं आणि जवळ-जवळ 60 पापड अशा मशीन्स त्यांनी एका सप्लायरच्या माध्यमातून लोकांना दिल्या आणि सर केस अशी आहे 60च्या 60 चालत नाहीयेत. मग देणारा जो दानी आहे, ज्यांनी ते पैसे दिलेत त्याचाही उद्देश फेल झाला. शेतकऱ्याने जे काही घेतल्या मशीन्स त्याचा उद्देश फेल झाला आणि सगळ्यात मोठी गोष्ट झाली, ज्या मानसिकतेने मी धंदा करणार, ती जी काही धाडस तुम्ही मगाशी जे बोलला, धाडस केलं त्यांनी, तर त्याच्यानंतर तो हात लावणार नाही परत. ही सगळ्यात मोठा लॉस आहे. त्याची मानसिकता खच्चीकरण झालं. का झालंय? तर त्याला प्रॉपर टूल मिळालं नाही. आपला प्रयत्न जो आहे सर, आज तुम्ही मला एक फार चांगला प्लॅटफॉर्म दिलाय हा आपल्या शेतकरी बांधवांबरोबर बोलण्याचा. तुम्ही एक सिंगल म्हणजे खुरप्यासाठी जरी आलात माझ्याकडं, तर मी तुम्हाला सगळंच मी बनवू शकेल का? मी ब्रह्मदेव नाहीये. पण माझ्याकडे रिसोर्सेस कनेक्ट झालेत. समविचारी लोकं, मॅन्युफॅक्चर कनेक्ट बरोबर झालेत, बरोबर की ते सर टेक्निकल इनपुट द्या आम्हाला, आमचं प्रॉडक्ट आम्ही इम्प्रूव्ह करू. बरोबर तर मी तुम्हाला मसाला कांडपच्या मशीनचं एक उदाहरण देतो. मसाला कांडप मशीन आता मार्केटमध्ये फार पुन्हा एकदा शेतकरी घ्यायला लागलाय. कारण त्याची चव आणि ते आपल्याला पाहिजे आता. मिक्सरमधून काढणं किंवा ह्याच्यातून. माझ्याकडे एक महिला उद्योजक आले आणि ते म्हटले, "मला मसाल्याचा उद्योग करायचा, पण सर मशीन कुठली घ्यायची हे मला कळतच नाहीये." कारण इतक्या आहेत, तर मी मार्केट यार्डमध्ये गेले, तिथं पाहिलं. त्यांनी सांगितलं, "ही मशीन 2 HP वर चालतं तुम्हाला असं आणि विकलेला माल परत घेतला जाणार नाही." हे तिथं लिहिलेलं आहे त्यांनी. आता मला मार्गदर्शन कोण करणार? कारण शेतकरी माझा काही तज्ञ नाही मशीनमधला. म्हणून आपण एक फॅसिलिटी अशी तयार केली आहे, की तुम्ही जे काही सिलेक्ट करता ना मशीन्स, तर त्याच्यासाठी रिप्रेझेंटेटिव्ह हम्म बेसिकली मी आता पीएमएजीपी किंवा सीएमएजीपीच्या अंतर्गत मशीन्स घेतो किंवा तशा पद्धतीने शेतकरी वर्ग आपला उद्योजक होण्याच्या दृष्टीने घेतो. सर जी ते तज्ञ नाहीयेत. आपल्याला सुरेंद्र सर एक प्लॅटफॉर्म देणं फार गरजेचं आहे, हम्म की जे ज्यावेळेला कोटेशन्स मागवतात, तर मॅन्युफॅक्चर कोटेशन देऊन मोकळा होतो. ते अप्रूव्ह केले जातात L1च्या दृष्टीने किंवा लोएस्ट आहे म्हणून. पण मला अपेक्षित असलेलं काय आहे त्या मशीनमधून आणि सप्लायर काय देतो, ही मिसिंग लिंकवर काकडे सर काम करणं फार गरजेचं आहे. बरोबर आहे शेतकऱ्याची नक्की फसवणूक होते याला. हम्म आता एक व्हॅक्यूम फ्रायर एकाने सिलेक्ट केला सर 3 कोटीचा प्रोजेक्ट आहे. आणि सर हम्म मशीन जे आलेलं आहे, ते त्यांच्या हम्म प्रोडक्शन कॅपॅसिटीला सपोर्ट होणार नाहीये. हे कधी अच्छा कळणार? ज्यावेळेला सगळं बँकेचं लोन मी घेणार, शेतकरी अंगावर घेणार ते सगळं आणि बरोबर त्यानंतर पुन्हा ह्या गोष्टी ज्या आहेत त्याची फसवणूकच आहे नाही. नक्कीच आता ते नक्कीच लोन तर अंगावर येणार आहे. शेड म्हणजे बांधणं बऱ्याच बरोबर आहे बऱ्याच कंपन्या होय. हे विश्वासात घेऊन देत नाहीये फक्त नाही तुम्ही देत आहेत. नुसतं आम्हाला हे पाहिजे म्हटलं की त्या संदर्भात त्यांच्या फक्त डोक्यात एकच असतं की चला ऑर्डर कन्फर्म करायची आणि त्यांना ते मटेरियल द्यायचं पण त्याच्यापासूनची होय, होय. ऍडव्हान्टेजेस डिसएडव्हान्टेजेस रिस्क फॅक्टर्स याच्यावर ते चर्चा करत नाहीत असं थोडक्यात करत नाहीत आणि सिच्युएशन दिसते दुसरी एक गोष्ट ह्यात काय झालं बघा ना, 60% पीएमजीपीच्या अंडर मला एफपीओला समजा हे मिळालं. काय म्हणतो तो अनुदान मिळालं. गव्हर्नमेंटचा पहिला लॉस झालेला आहे. 60% अनुदान दिलंय गव्हर्नमेंटने. उद्योजकाचं मॉरल खच्चीकरण झालेलं आहे. जर धंदा चालला नाही समजा व्यवस्थित. मला सगळ्यांना एक हात जोडून विनंती आहे, धंदा चालू करणं फार सोपं आहे. पैसे लावणं फार सोपं आहे. पण आपण जे काही करतोय, त्याच्या प्रत्येक पावलाला धंद्यामध्ये पडताना मी उद्योजक आहे. मी फार अप अँड डाउन्स बघितलेत. मला हे सांगायचंय. फ्रॉम स्क्रॅच केलेलं आहे मी हे सगळं. करेक्ट मला कळकळीने एक सांगायचं तुम्हाला असं आहे, की चालू करायचं आहे ना, तर त्याचा इतका परफेक्ट अभ्यास करा,
की त्या अभ्यासातून की मला पुढची 20 वर्ष दिसायला पाहिजेत माझ्या धंद्याची. सगळ्यात 2 वर्ष महत्वाचं. नव्हे, 20 वर्ष दिसायला पाहिजेत, की 20 वर्षानंतर माझा हा धंदा मी कुठं नेणार आहे. करेक्ट. आणि काही काही सक्सेसफुल आपल्याकडे उदाहरणं आहेत. त्याचं एकमेव कारण आहे, की त्यांचा अभ्यास, त्यांना मिळालेलं मार्गदर्शन, ते कनेक्ट झाले. लाजायचं नाहीये. जास्तीत जास्त एखादा माणूस काय म्हणेल, की मला नाही बाबा तुला सांगायचं किंवा मला पैसे दे. ह्याच्या उपर काही होत नाही. पण हम्म. आपल्यासाठी आपल्याला थोडंसं त्यांच्याबरोबर बोलणं गरजेचं आहे. ते जे नक्कीच. उद्योजक आहेत, त्यांच्याबरोबर बोलणं, जे मार्गदर्शक मिळतायत आणि आता हे सोशल मीडियामुळे एक चांगला फायदा झालाय, की आपण कनेक्ट होऊ शकतो. आज आपण सगळी लोकं एकत्र बसलोय डिस्टिंक्ट प्लेसेसवरचे आहोत. पण केस अशी आहे, की ही फॅसिलिटी 10-15 वर्षापूर्वी होती का? नव्हती. मग त्यावेळेला उद्योजक घडलेले नाहीत का? घडलेत. मग त्याचं मेथोडॉलॉजी काय होती? ती जी मळलेली वाट होती, की एकमेकाला विचारणं, एकमेकाचं मार्गदर्शन घेणं, ते उद्योग बघायला जाणं, कुणी चालू केलेलं आहे आणि आता लोकं ओपन अप आहेत. कुठलीही गोष्ट सिक्रेट नाहीये. मला असं म्हणायचंय रिसोर्सेस आहेत, माणसं आहेत. आपल्याला रस्ता शोधायचा आहे आपला परफेक्ट, की कुठल्या रस्त्याने जायचंय मला. मला आता अगदी सातारला बरोबर. यायचंय तर माझ्याकडे 100 ऑप्शन्स आहेत. त्यातला मला सुटेबल असलेला नक्कीच. म्हणजे तो जो शोधणं जे म्हणतो, ते इंडिव्हिज्युअल ह्यांनी करायचं. तिथं ब्रह्मदेव येणार नाही आणि तिथं कोणी गोसावी आणि काकडे मदत नाही करू शकत. येस, येस. हा जो मला एक आता थोडंसं आपण इंटरॅक्टिव्ह होऊयात. तुम्ही होय, आतापर्यंत जे माहिती दिली आणि जो होय, आत्मविश्वास दिला आणि ज्या पद्धतीचा आपण टेक्नॉलॉजीचा वापर करून मशिनरी डिझायनिंग मध्ये शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने शेतकऱ्यांना, छोट्या छोट्या शेतकऱ्यांना कमी खर्चामध्ये चांगल्या मशिनरी, परफॉर्मन्स देणाऱ्या मशिनरी कशा बनवायच्या याच्याबद्दल तुमचा चाललेला अभ्यास, प्रयत्न मी स्वतः डोळ्यांनी बघितलेले आहेत. मशिनरी सुद्धा अतिशय चांगल्या, प्रत्येक त्याला लागणारं मटेरियल जे आहे ते सुद्धा स्टर्डी मटेरियल, की जेणेकरून ते तकलादू नाही. थोडक्यात मी पाहिल्या मशीन्स तर खूप चांगल्या मशीन्स आहेत आणि या मशीनच्या माध्यमातून शेतकऱ्यांची 3-4 शेतकऱ्यांनी मिळून एकत्र येऊन जर एखादं मशीन घेतलं तर त्या परिसरामधला व्यवसाय मिळाला तरी त्यांच्या चौघांसाठी ते उत्पन्नाचं खूप चांगलं साधन होऊ शकतं. हे मात्र मला मुद्दाम आवर्जून या ठिकाणी सांगा. सर, मला एक विचारायचं होतं की मगाशी आपला विषय चालला होता मिलेट्सचा. तर आत्ता होय, म्हणजे हे पूर्वीच्याच आपल्याकडे उपलब्धता आहे, परंतु ते जसं तुम्ही म्हणाला की हे सोनं आहे, सोन्यासारखा हा विषय आहे. ते होय. सोन्यासारखा विषय म्हणजे त्याचं वास्तव काय, की यात मिलेट्स कुठले कुठले महत्वाचे आहेत आणि ते आपल्या सगळ्या परिसरात, महाराष्ट्रात सगळीकडे त्याचं कल्टिव्हेशन होऊ शकतं का? जसं आता ज्वारी क्षेत्रामध्ये ज्वारीचं जसं हे आहे, वातावरण आहे, त्याला सुटेबल हे मिलेट्स ची कल्टिव्हेशन होऊ शकतात का? का नाचणीसारखं फक्त पावसाळी प्रदेशातच पाहिजे, असं काही आहे का? किंवा त्यामध्ये स्कोप आहे का? कारण हे मात्र नक्की की मिलेट्सचं जागतिक डिमांड हे वाढत चाललेलं आहे आणि अशा वेळेस आपण महाराष्ट्राने पुढाकार घेतला आणि त्याच्यामध्ये जर उद्योजक छोटे छोटे तयार केले तर प्रत्येक उद्योजकाची साधारण काय म्हणतात, सुरक्षित व्यावसायिकता विकसित होण्याचे चान्सेस आहे. अगदी, अगदी. मी तुम्हाला आता मिलेट्स बद्दल थोडंसं सांगतो. मिलेट हे काही नव्याने आलेलं नाहीये. म्हणजे उदाहरण देईल तुम्हाला मी. हे बेसिकली आदिवासींचं धान्य म्हणजे श्री श्री धान्य असं म्हणून ते होतं. श्री अशा पद्धतीने, की त्याची अवेबिलिटी जंगलात होती पहिले. म्हणजे त्याचं कल्टिव्हेशन करत नव्हते लोकं. कल्टिव्हेशन करत नव्हती लोकं, की जंगलामध्ये आहे. आणि आपले शहरी अर्बनाइज्ड जी लोकं आहोत आपण, त्यांना गहू फार भावला आणि मिलेट सोडले. आज उद्देश असा झालाय, की मिलेट शिवाय पर्याय नाही कारण बाकीचे आजार घेऊन आले बाकीच्या गोष्टी. बेसिकली सर सॉरी. बेसिकली मला मला एक गोष्ट बोलायची आहे. आपल्या जो कोस्टल एरिया आणि जंगल भाग जो आहे, त्यात मेजर हम्म. मिलेट्स येतात आपल्याकडे. अच्छा. त्याचं कारण सांगतो तुम्हाला. एक तर प्रबोधन झालेलं नाहीये. आता हम्म. राळ्यासारखा जो मिलेट आहे ना, तो बाजरीसारखा आपण जिरायती भागामध्ये सुद्धा उगवू शकतो बरं का सर. म्हणजे आता हा एक्सपेरिमेंट मी माझ्या शेतामध्ये ह्या वर्षी करतोय. कारण सुदैवाने माझ्याकडे आता भारतातली 12 प्रकारची मिलेट्स आणि जगभरामधली 24 प्रकारची मिलेट्स. अरे वा. ह्या मस्त. सगळ्या मशीन टेस्टिंगसाठी आपल्याकडं उपलब्ध झाल्यामुळं मशीन डिझाइन करताना हे गरजेचं होतं ना.
बरोबर बरोबर. जगभरातले सगळे मिलेट प्रोसेस होईल हे मशीन युनिव्हर्सल पूर्ण ऑब्जेक्टिव्ह म्हणजे तोच होता तुमच्याकडे त्याचे आपल्याकडे. सगळ्यांना आता कुणाला सीड्स पाहिजे. अवेलेबल आहेत. हो हो हो. व्हेरी आता गुड व्हेरी. तुमचा जो प्रश्न होता ना सर, की मिलेटची रिक्वायरमेंट पूर्ण जगभरात वाढली आहे किंवा प्रबोधन झालंय याचं, की मिलेट खायला का पाहिजे. म्हणजे कोविड नंतर म्हणजे बेसिकली, की मला पौष्टिक कुठं मिळणार आणि ज्याच्यातून सगळे आजार पोटातून होतात. पोटात म्हणजे अन्नधान्य. तर मग काय खायला पाहिजे ह्याला अवेअरनेस यायला लागला आणि त्याच्यातून संधी मिळाली आता ह्या मिलेटच्या दृष्टीने. आता मिलेटचे लागवड कोकणामध्ये का कमी झाली असं म्हणाल तुम्ही, तर पहिली गोष्ट होती वन्य प्राण्यांचा ट्रिमंडस त्रास होतो याला, मिलेट्सला. त्याच्यामुळे शेतकरी त्या पद्धतीने काम करू इच्छित नव्हता आणि दुसरी एक गोष्ट ह्याला उठाव नव्हता. म्हणजे नाचणी खाल्लेली फार चांगली असते हे तत्वज्ञान सांगणारे आपलं प्रत्येक एक मित्र सोडून एक मित्र आहे आपल्याकडे. बरोबर पण आहे. तो खातो का स्वतः? ते खात नव्हता. आता ते मार्केट आलं. दुसरं एक गोष्ट अशी झाली, की पॉलिसीज नव्हत्या. पॉलिसीज म्हणजे काय? मध्ये मी G20च्या अंतर्गत सेंट्रल गव्हर्नमेंटचा प्रोग्राम ज्यावेळेला G20चा झाला दिल्लीला, त्याच प्रोग्रामच्या खाली मी एका टीम बरोबर मध्य प्रदेशमध्ये गेलो होतो. मध्य प्रदेशमध्ये कोदो आणि कुटकी टनामध्ये तयार होते सर. काय ते? आणि टनेजमध्ये त्यांचे प्रोडक्शन आहे कोदो कुटकीचं. आणि अच्छा. ते एक्सपोर्ट केलं जातं. पण तो टिपिकल वर्ग आहे, की तो एक्सपोर्ट करतात. मग शेतकऱ्याला ₹30 पण ₹35च्या वरती मिळत नाहीत तिथं पैसे. मग तो प्रोसेस युनिट करून तो बाहेर पाठवतो. आता पॉलिसीज बद्दल बोलायचं, की ह्याचं बेसिकली सेंट्रल गव्हर्नमेंटने डिसिजन घेतली, की जे गव्हर्नमेंटच्या मेस आहेत, म्हणजे डिफेन्सची मेस समजा आर्मी, एअर फोर्स, हम्म. नेव्ही. त्याच्यामध्ये मिलेटचं कन्झम्पशन टोटल ग्रेनच्या 20% करणं कंपल्सरी केलं त्यांना. अच्छा. हम्म. त्यानंतर पोलीस ट्रेनिंग सेंटर्स आहेत, आदिवासी शाळा आहेत. ह्याच्यामध्ये जे काही टोटल ग्रेन घेतील त्यातले 20% ग्रेन त्यांनी मिलेट्स वापरायचे. म्हणजे अच्छा. पर्चेसमध्येच त्यांना ते रिफ्लेक्ट झालं पाहिजे. आता हे मिळालं प्रमोशन. शेतकऱ्याला मोटिव्हेशन मिळालं टू ग्रो इट. बरोबर. म्हणजे त्या भागातले जिथं-जिथं हे मिलेट्स होत आहेत, त्या ठिकाणी ह्या गोष्टी करणं शक्य आहे आता. म्हणजे सोलापूर थोडक्यात भागामध्ये बाजार कुठले मिलेट्स? सर नाचणी होऊ शकते सोलापूर भागात. अच्छा. आणि नाचणी हा जो विषय आहे ना सर, मिलेटमध्ये 2 प्रकार आहेत. एक मेजर मिलेट आणि एक मायनर मिलेट. तर मेजर मिलेटमध्ये आपलं येतं ज्वारी, बाजरी आणि नाचणी. आणि अच्छा. मायनर मिलेट जे आहेत, ते पुन्हा वेगळे आहेत. तर मायनर हम्म. मिलेटचं डिहस्किंग किंवा प्रोसेस करणं ही फार टीडीएस प्रोसेस होती सर. जी आपण अच्छा. सिम्प्लिफाय केली आणि त्याचा इंटरनॅशनल पेटंट झालेला आहे त्या मशीनचा. म्हणजे आता हम्म. आफ्रिकन कंट्रीज मधून त्याच्या इन्क्वायरीज यायला लागल्यात. त्या ठिकाणी हो. सुद्धा हे प्रॉब्लेम्स आहेत. आता आमचा उद्देश काय सांगतोय, हे मार्केटिंग करत नाहीये सर ह्या प्लॅटफॉर्मवर मी. मला शेतकऱ्यांना फक्त अवेअर करायचंय, की टेक्नॉलॉजी आणि बरोबर. मार्केट ह्याची जर सांगड बसली समजा, तर त्या केसमध्ये आपल्याला आपल्या मालाचं मूल्यवर्धन करणं फार सोपं होईल आणि त्यातून उद्योजकता विकास 100% होईल. हा मी 200 व्हेरी नाही, मी गुड. 500% गॅरंटी आहे माझी आहे, की कारण एक अजून उलटं उदाहरण देतो तुम्हाला सर मी. ग्रामीण भागामध्ये ज्यावेळेला जाती होती जाती, पीठ दळायची आणि शहरी भागामध्ये गिरण्या होत्या पिठाच्या. म्हणजे मला माझं बालपण आठवतंय जात्याचं पीठच मिळायचं आम्हाला आमच्याकडे किंवा इंजिनच्या त्या गिरणी नंतर आल्या होत्या मार्केटमध्ये. सर जे जात्यावर दळलेलं पीठ आणि गिरणीत दळलेलं पीठ, जमीन आसमानचा फरक आहे. अच्छा. हा, हे हा, आता हा. शहरी लोकांना जेव्हा पटले म्हणजे मार्केट उपलब्ध झाली आहे. त्यामुळे म्हणजे माझे जात्याला डिमांड. जात्यावर जात्यावर दळलेलं पीठ हा कन्सेप्ट तुम्ही डोक्यात घेऊन त्या संदर्भातली मशीन पण विकसित करताय का? हो, 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 हो. आता काय व्हेरी गुड. माहितीये का सर, देवाने त्यातलं दिलंय कंटेंट नॉलेज. फार महत्वाचं आहे. हो, देवाने दिलंय नॉलेज, समाजाने दिली संधी. त्याचं हे युटिलायझेशन करायला पाहिजे. कंटेंट मिलेट्स मधला जो कंटेंट आहे तो जर मेंटेन केला तर भारताच्या वातावरणाला पूरक उत्पादनं जी आहेत त्याचा खूप जगाला फायदा होऊ शकतो आणि फायदा होईल. सर्वसामान्य फायदा होईल. शेतकरी श्रीमंत होऊ शकतो. 100% सर. फक्त छोट्या-छोट्या व्हेरी गुड. मशीन्स देऊन त्या एरियामध्ये जे आहे ना सर, आता सुरेंद्र सर मी हम्म. थोडंसं तुम्हाला इंटरप्ट करतो. तुम्ही एक लक्षात घ्या, माझ्या घरात जर किराणा आणला ना मी, तर डाळ, हम्म. तांदूळ, गहू, बाजरी
त्याच्यानंतर मका, मला जे काय लागतं तुम्ही घेऊन येतो. मला सांगा आज भारतातलं एक सुद्धा खेडं असं नाहीये, की जिथं हे 4 बेसिक होत नाहीत तयार. बरोबर तर आहे. मग तुम्हाला किराणा मालाची दुकानं कशासाठी लागतायत हो? तर ती जी गावं आहेत ना, की बाबा माझं आमच्या गावात पिकलेलं, मी नाही व्यापारी येऊ देणार माझ्याकडे. का? तर माझ्या बांधवाने ज्यांनी डाळ तयार केली ना, त्याची डाळ मी घेईन. हं, आणि हं. मग तिथं लिमिटेशन कुठं आहे? तर त्याला ती प्रोसेसिंग युनिट नाहीयेत सर, जे टार्गेट आपलं आहे आता. हां. करेक्ट, करेक्ट. की त्या व्हॅल्यू गावामध्ये एडिशन जर नाही. प्रोसेसिंग युनिट आलं समजा, तर त्याला तो हं. डाळ कशाला घेतोय? आता मग बरोबर. गावातला पैसा गावात राहिला आणि ते जे म्हणतोय आपण सस्टेनेबल म्हणजे आम्ही मशीन डिझाइन करताना अशी केस करतोय, की त्याचा पे बॅक पिरियड एका वर्षातच यायला पाहिजे आणि पुढचे 10 वर्ष मशीन बोनस म्हणून शेतकऱ्याला काम करता यायला पाहिजे. हं, हं, हं. हे जर छोटे-छोटे बरोबर. एलिमेंट एकत्र आणले ना सर, तर तुम्ही जे म्हणताय ना, मग क्रॉप काही असू द्या. करेक्ट. मी परवा दिवशी टेस्टी बाईट म्हणून एका कंपनीला व्हिजिट दिली. त्यांच्याकडे ज्या जर्मन मशीन्स आहेत त्याला बरेचसे प्रॉब्लेम्स आहेत. त्यांनी मला फार हं. फोर्सफुली तिथं बोलावलं होतं, की तुम्ही ह्याच्यावर काहीतरी भाष्य करा, की आम्हाला असं का होतंय? सर हं. मी अमेज झालो. मटेरियल माझ्या मातीतलं, शेतकऱ्याकडून मातीमोल किमतीला विकत घेताय मल्टीनॅशनल कंपनी आणि ज्या पद्धतीने पॅक करून युरोपमध्ये विकताय, तर माझ्या शेतकऱ्याला तुम्ही ₹30 च्या ऐवजी ₹35 का देत नाही? हां, बरोबर आहे. बरोबर अरे आहे. द्या ना तुम्ही, कारण तिथं तुम्ही ₹150-200 किलोनी विकताय ना. करेक्ट, करेक्ट. जोपर्यंत माझा शेतकरी अवेअर होणार नाहीये, की तू जे बनवतो ना, चल मी करतो. सर तुम्ही जो प्लॅटफॉर्म करेक्ट. क्रिएट केलाय, की तुम्ही हां. तयार करा रे, मी तुम्हाला मार्केट देतो मोठं. तो ज्या उद्देश आत्ता करणारी माणसं जर एकत्र आले, तुम्ही तर मुद्दा वेगळा आत्ता प्रकार होणार महत्वाचा आहे सर. मांडला, की शेतकरी अवेअर झाला, त्याला जर त्याचा अज्ञानाचा पडदा दूर झाला, तर त्याच्या उत्पादनांवर अधिकारवाणीने त्याला पैसे डिमांड बोलता करणं यायला सोपं पाहिजे. जाईल. आणि त्या अगदी लेव्हलला बरोबर. शेतकऱ्याला आणणं गरजेचं आहे. त्याचा जो आत्मविश्वास घालवलाय सिस्टमनी सर, की मला काय आता बाजार समितीला न्यायचा, माल विकायचा, पैसे घेऊन यायचं, पट्टी घेऊन यायची. मी हं. ते ट्रान्सपोर्टमध्ये टाकतोय, तिथं जातोय आणि तो म्हणतो, "घे ₹10." अरे का? ₹10 का? मला ₹20 ला विकायचा आहे. हा आत्मविश्वास शेतकऱ्याचा कधी येणार आहे? केव्हा येईल, तुला की घ्यायचं त्या तर घे, माझ्या या नको घेऊ. उत्पादनामध्ये कंटेंट काय आहे? या उत्पादनांवर प्रक्रिया केल्यानंतर त्याची किंमत काय होती? याचं जर त्याला सांगायला जमलं, तर पुढचा व्यक्ती हा अगदी बिनधोकपणे त्या पद्धतीने घेऊ शकतो. फक्त त्याचा हो, अवेअरनेस म्हणजे पण आपण जे आयुर्ग्राम एज्युकॉमच्या माध्यमातून हे अवेअरनेस प्रोग्राम्स घेतोय आणि तुमच्यासारखी हो. तज्ञ मंडळी येऊन आम्हाला आत्मविश्वास देताय. यातनंच हा अवेअरनेस खऱ्या अर्थाने डेव्हलप होईल आणि त्याचा फायदा सर्वसामान्य छोट्या-छोट्या शेतकरी कुटुंबातले अगदी हुशार मुलांना, मुलींना अतिशय चांगल्या पद्धतीने होऊ शकतो. आपल्याला या आत्ताच्या ह्याच्यामध्ये लिंक पण पाठवलेली आहे, की ज्याच्यामध्ये Google फॉर्म दिलेला आहे. कारण आता आपण कसं आहे, जसं गोसावी सरांचा आता फोन नंबर तर घेणारच आहे. तर आता या माध्यमातून तुम्हाला सर्वांना काय फायदा होईल, याच्यासाठी अजून आपण गेट टुगेदर एकत्र भेटणं, एकमेकाला आधार देणं, एकमेकाला हे संघटन म्हणजे इतर पक्षांची किंवा इतर जातीय संघटना होतात पेक्षा आपण शेतकऱ्यांचंच एक असं व्यावसायिक शेतकऱ्यांचं शेती उद्योजकांचं संघटन उभा करूया आणि या संघटनेच्या माध्यमातून एकमेकाला व्यवसाय कसा देता येईल आणि हे व्यवसायात नुसताच आपल्याला मर्यादित राज्यापुरता न विचार करता जागतिक पातळीवर आपल्याला हा व्यवसाय कसा आपला नेता येईल आणि त्या माध्यमातून आपण सगळे सुखी आणि श्रीमंती कसं म्हणजे कसं मुद्दाम मी म्हणतो की सगळेच श्रीमंत सुखी नसतात कारण श्रीमंत होताना ज्या पद्धतीने ते श्रीमंत झालेले असतात तेच नेमकं त्यांचं दुःखी राहण्याचं कारण असतं पण तुम्ही आम्ही शेतकरी म्हणून जर उत्पादन करायला लागलो आणि ती विक्री करायला लागलो त्याच्यापासून अन्नदाता म्हणून मिळणारं जे समाधान आहे तो जो अधिकार आहे त्याची पण एक अतिशय चांगली व्हॅल्यू आपल्याला नक्की मिळू शकते आणि मी लिंक दिली आहे ते लिंकवर प्रत्येकाने हे कराच आणि गोसावी सरांना आता थोडंसं आपण इंटरॅक्टिव्ह लेवलला आणूया आपले काही प्रश्न असतील कारण काय आपण आता प्रत्येक जण काही ना काहीतरी शेती उद्योग करणार आहे म्हणून आज उपस्थित आहात काहीतरी व्यापार करायचा आहे म्हणून आपण आज उपस्थित आहात काही जणांना ट्रेडिंग करायचं असेल व्यापार करायचा असेल काही जणांना उद्योग करायचा असेल मॅन्युफॅक्चरिंग करायचं असेल तर या सगळ्या गोष्टींचं ज्ञान अनुभव असणारी व्यक्ती आज आपल्या समोर आहे ती रिसर्च अँड डेव्हलपमेंट मध्ये सुद्धा आहे विविध संस्थांबरोबर त्यांची असोसिएशन आहे त्याचबरोबर स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे त्याचबरोबर मार्केटचा अंदाज त्यांना आहे तर तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असेल तर आपण नक्की विचारा हात वर करा किंवा विचारा प्रश्न डायरेक्ट प्रश्न विचारला हा
संजय जगताप साहेब, आपण आपला प्रश्न स्पीकर ऑन करा. हा सर बोला. सर नमस्कार. नमस्कार. मी नमस्ते. पुरंदर सासवडवरून बोलतोय. हम्म. सर ह्यामध्ये आपण शेती आम्ही पिकवतो, आमच्याबद्दल त्या पिकवण्याचं कुठलंच दुमत नाहीये. परंतु आम्हाला जे मार्केटिंगचा जो प्रॉब्लेम होतो, तो बरोबर. मार्केटिंगच्या प्रॉब्लेम साठी आपल्याला काय करता येईल का? याच्यासाठी आता गोसावी सरांची परवानगी घेऊन बोलतो मी. आपण आयुग्राम ई कॉमर्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या माध्यमातून ayumark.com म्हणून एक पोर्टल डेव्हलप केले. अमेझॉन सारखंच आहे ते, फ्लिपकार्ट सारखं वगैरे, आणि त्या माध्यमातून एक्सपोर्टचे काही रेफरन्सेस, जसं आता गोसावी सर आहेत असे काही विविध तज्ञ आपल्या संपर्कात आहेत, त्यांना विचारून आपण हे एकदा तुमचा प्रॉडक्ट हा आयुमार्ट पोर्टलवर आला, त्या प्लेसमेंट झाली की त्याचं उत्पादन आहे ते एक्सपोर्टसाठी पण विकता येतं, ऑनलाईन लोकांना माहिती करून देऊन त्या माध्यमातून पण विकता येतं. तिसरी गोष्ट, आपण ठिकठिकाणी आता छोट्या छोट्या फ्रँचायझी डेव्हलप करतोय. जे सेल्फ हेल्प ग्रुप्स आहेत महिलांचे, की जी उत्पादनं करतात, त्यांना विक्री व्यवस्थापनासाठी सुद्धा काही मदत पाहिजे असेल तर ती मदत करून आपण ही विक्री व्यवस्थापनाचं नियोजन करतोय. आणि वेळच्या वेळी असे जे काही इव्हेंट घेतोय आपण, की ज्या माध्यमातून आता पुढच्या वेळी बाजारपेठेचं ज्ञान असणारे अजून एक्स्ट्रा व्यक्ती या ठिकाणी येणार आहे. तर गोसावी साहेब, आपण पण या संदर्भात त्यांना हे करा, मार्गदर्शन. बेसिकली आता मी पुन्हा मूळ मुद्द्यावर येतो. माझ्या गोष्टीची किंमत पहिले मला कळायला पाहिजे. मी काय विकतोय आणि मी काय तयार करतोय. आता एक टिपिकल उदाहरण देतो तुम्हाला मी. दुधाचा रतीप रोज घालतो आपण. तसा अन्नधान्य किंवा जे प्रोड्यूस आहे त्याचा महिन्याचा रतीप, आठवड्याचा रतीप, 15 दिवसाचा रतीप, असे कस्टमर जोडले गेले पाहिजेत. हे झालं पर्सनल लेवलला. संजय सर, प्रत्येकाचा एक ग्रुप असतो आणि त्या ग्रुपचे ग्रुप म्हणजे थोडक्यात एफर्ट्स घेणं जे म्हणतो आपण, ते पहिलं करणं गरजेचं आहे. आता तुम्हाला उदाहरण देतो की मी बानेर भागामध्ये काही गोष्टी, आता मी मोहाच्या फुलाचा गुळ केलाय. तर आता एक गोष्ट सांगतो तुम्हाला, ते डिमांड एवढी वाढली आहे त्याची, पण हे कशामुळे झालंय सांगतो. मी पहिले काय केलं, माझ्या जवळच्या लोकांना दिलं ते आणि त्याचे फायदे मी त्यांना समजून सांगितले. हे एफर्ट्स आपण घेतले पाहिजेत पहिले. हे एफर्ट्स प्रत्येक गोष्टीला ह्यात कष्ट आहेत, हे सोपं नाहीये. मी आज समजा तांदूळ इंद्रायणी खातो आणि मी त्याला म्हटलं हातसडीचा खा, तर तो म्हणेल ना मला चव चांगली लागली, मी नाही खाणार बाबा ते. किती फायदे असू देत, पण मला ते माझं ते, कारण हे पर्सनल आहे. मग मी समजून सांगणं गरजेचं आहे. एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा सांगणं गरजेचं आहे. मी ती ही ability. गोष्ट तू करायला पाहिजे, ही ऍबिलिटी आपल्याकडे यायला पाहिजे. मार्केटिंग, बेसिकली मार्केटिंग काय, फसवणे नाही. मार्केटिंग करणे म्हणजे फसवणे नाही. आणि आपण शेतकरी आहोत, आपली जात शेतकरी, आपला समाज शेतकरी. मला बेसिकली म्हणायचं, शेतकरी म्हटलं की पहिली गोष्ट आली ऑथेंटिकेशन. भाऊ, मी माझ्या प्रेमाने, माझ्या सगळ्या प्रामाणिक ह्यानी मी केलेलं तयार आहे. आता हे तू खाऊन बघ, तुझ्या आरोग्याला नक्की फायदा होणार आहे. मगाशी आपण बोललो की बेसिक नीड जी आहे आपली, त्या बेसिक नीड अन्न आहे आणि ह्याला मरण नाहीये. येस, बोला जगताप सर. सर, आम्ही हातसडीचा तांदूळ भरपूर प्रमाणात तयार केलता, परंतु त्याच्याच मार्केटिंग मध्ये आम्हाला मोठा प्रॉब्लेम आलेला. नक्की याच्यासाठी पॅकेजिंग, ब्रँडिंग या गोष्टी सुद्धा तेवढ्याच महत्वाच्या आहे. आपण पॅकेजिंग करून, ब्रँडिंग करून, जर त्याचं, आता अगदी फरसाणा सुद्धा चांगल्या पॅकिंग मध्ये विकला जातो, तसं म्हणजे त्याची किंमत, तसं बघितलं तर फरसाणा विषय तुम्हाला माहिती आहे, अगदी तसं पॅकिंग जर आपण आपल्या या हातसडीच्या तांदळाला जरी केलं तरी त्याची किंमत आपल्याला 100 रुपये किलोनी जर मिळाली तर मला असं वाटतं की ते वर्थ आहे. म्हणजे पॉलिश तांदूळ 50 रुपये 60 रुपये किलोनी जातो आणि अनपॉलिश्ड तांदूळ 100 रुपये. काय, आज पुण्यासारख्या ठिकाणी, मुंबईसारख्या ठिकाणी, पनवेल, आपल्या जवळ आता जवळजवळ 7 महानगरपालिका आहेत. जर पोटेन्शियल बघितलं तर एका बाजूला महाराष्ट्र आणि एका बाजूला आपल्याला या 6-7 पोटेन्शियल्स आहेत. त्याचं जरी तुम्ही बायफर्गेशन केलं आणि त्याच्या अगदी 1% जरी पोटेन्शियल तुम्ही बघितलं तरी सुद्धा त्या पोटेन्शियलच्या माध्यमातून खूप चांगला बिझनेस होऊ शकतो. आणि त्याप्रमाणे मग स्ट्रॅटेजी तयार केली. आता विविध, आज कसं गोसावी सर आपल्याला आज हे आहे, त्यांचा फोन नंबर ते देतीलच, विचारू शकता तुम्ही की सर मला याच्यासाठी ही स्ट्रॅटेजी बनवायची, काय वाटतं तुम्हाला. नक्कीच आपल्याला तज्ञ मार्गदर्शन करायला नक्की इच्छुक आहेत. आता इथून पुढे हातसडीचा तांदूळ जर विकायचा असेल तर मी खात्री देतो की आपण मोठ्या प्रमाणात तो विकू शकतो. संजय सर, अजून एक गोष्ट, इनपुट तुम्हाला इनपुट द्यायचं आहे अजून एक. सर एक मिनिट सर, पॅकिंग बी एकदम चांगली केली आणि आमची अपेक्षा होती फक्त 70
परंतु नाही इथं ग्राहकांनी ते पसंत केलं. कुठं ग्राहकांनी पसंत केलं थांबा. नाही? बऱ्याच म्हणजे पुणे जिल्ह्यात आम्ही बऱ्याच ठिकाणी ट्राय केला, परंतु आम्ही शेती करून ते मार्केटिंग नाही करू शकलो. म्हणजे 100% हा, मार्केटिंग नाही. आता तुमचा हा मुद्दा बरोबर आहे की आपल्यातली शेतकऱ्यांची मुलं वेगवेगळ्या ट्रेनिंग लेवलला आणून त्यांना एज्युकेट करून त्यांना आपला माल विक्री व्यवसाय करण्यासाठी कसा करता येईल. अगदी उदाहरण साधं विषय आहे की पनवेल सारख्या ठिकाणी आपली 4 मुलं जाऊन एका खोलीमध्ये राहिली आणि या 4 मुलांसाठी एक लोड 1000 किलो 1 किलोचे पॅक्स त्यांना दिले आपण आणि त्यांना सांगितलं की रोज प्रत्येकाने सकाळपासून संध्याकाळपर्यंत 20 पॅक विकायचे, 5 पॅक विकायचे आणि चौघांनी मिळून 20 पॅक विकायचे. बरोबर आहे. तर तुम्हाला सांगतो 1 महिन्यामध्ये 1250 पॅक्स आरामशीर आपली मुलं विकू शकतात. त्यांना आत्मविश्वास, सपोर्ट, कॉन्फिडन्स फक्त द्यायचा आहे. त्यांना प्रोव्हिजन्स करायचे. आपल्याकडे विजन असते पण प्रोव्हिजन नसते कधी कधी. त्यावेळेस त्यांना एखादी खोली घेऊन देणं, त्या खोलीत त्यांना राहण्यासाठी सांगणं. युपी बिहार तिकडनं लोक येऊन राहतात, धंदा करतात. मग आमच्या पोरांनी इथल्या इथं जवळ जाऊन राहायला काय हरकत आहे. एखादं रिप्लेसमेंट जवळच्या जवळ आहे, जाऊन येऊन आठवड्यातनं एकदा केलं काय प्रॉब्लेम नाही. तर अशा काही स्ट्रॅटेजीज आहेत वेगवेगळ्या. तर त्या स्ट्रॅटेजीज जर इथून पुढे आपण त्याच्यावर पण काम करतोच आहे की फ्रँचायझी लेवलला. फ्रँचायझी म्हणजे काय, तर अशा पद्धतीचे आता समजा पनवेलमध्ये आपण विचार केलाय, पनवेलमध्ये महिला किंवा मुलांच्या माध्यमातून अशा फ्रँचायझी डेव्हलप करायची की त्यांनी घर बसल्या कसं विकता येईल. आणि मग त्यासाठी ब्रँडिंग, त्यासाठी प्रमोशन, त्यासाठी वेबसाईट, त्यासाठी ऍप, या गोष्टी आपण आता डेव्हलप करतो. आणि आपण जे आता आयुग्राम करतोय तसंच अजून खरं सांगायचं म्हणजे 100 कंपन्यांची गरज आहे महाराष्ट्रात शेतकऱ्यांची, एकट्याची नाही. कारण हे पोटेन्शियलच तेवढं आहे. आणि आज बाहेरनं माल इतका येतोय तो आपल्याला थांबवायचा. खूप काम करण्याची संधी आहे. नक्की जगताप साहेब आपण संपर्कात राहू आणि नक्कीच आपली उत्पादनं विक्रीवर करण्यासाठी आम्ही 100% आपल्या सोबत आहोत, बाजारपेठ विकसित करण्याच्या उद्देशाने. संजय सर, धन्यवाद जगताप सर. सर, हो. मला बेसिकली तुम्हाला एक अजून इनपुट द्यायचं आहे. फक्त तांदूळ त्याच्या फॉर्म मध्ये विकण्याच्या ऐवजी तुम्ही जर हातसडीच्या तांदळाचं पीठ हा विषय केला तर आज त्याची फार गरज आहे. दुसरी गोष्ट, बरोबर आहे. माझ्याकडं आता साऊथ वरनं एक जण आला होता. तो आपण जसे डाळीचे सांडगे तयार करतो हो. तर त्यांच्याकडं तांदळाचे सांडगे तयार केले जातात. क्या बात. असे जे काही गोष्टी आहेत ना तर त्या तुम्हाला आता अजून गंमत सांगतोय. परवा दिवशी एका शेतकऱ्याने मला बुलढाण्यावरनं कॉन्टॅक्ट केला. तो काय म्हटला, माझी आजी आहे ना ती ज्वारीच्या लाह्या तर सगळे बनवतात, पण त्याची आजी काय करायची, ज्वारी भिजवणे आणि ती रोस्ट करायची आणि त्याच्यावर चाट मसाला लावून विकला. सर इमॅजिन होणार नाही तुम्हाला, 200-200 ग्रॅमचे पॅक त्यांनी, म्हणजे टोटल किलोला जवळजवळ 650 रुपये मिळतात. मेथड आहेत आपले ग्रेट ज्या, ग्रेट. हा, तर ह्या ज्या गोष्टी आहेत ना ते थोडस नुसतं तांदूळ विकणं हा जो विषय आहे, तर मार्केटमध्ये 100 ऑप्शन्स आहेत आणि त्या ज्या गोंडस बॅग मध्ये पॅक केलेले असतात ना तर त्या बॅगला ते तांदूळ काय आहे याचा विषय नाही. आम्हाला एक गुरुजी होते बारामतीमध्ये टेक्निकल हायस्कूलला. ते काय म्हणायचे, तुमची केस काय झाली आहे माहितीये का, वहीला पानं किती ते नाही बघायचं, वरती हेमा मालिनीचं चित्र पाहिजे. हा विषय आहे. आता म्हणजे थोडक्यात काय, प्रशांत माळवदे त्यांनी आता मेसेज दिला की मी मार्केटिंग सुद्धा करतोय माझी फूड इंडस्ट्री. आपण तुमचं हे ऑन करा की व्हिडिओ आणि स्पीकर. माळवदे सर, प्रशांतजी, आपण मेसेज दिलाय की मी तुमचा तांदूळ विकून देऊ शकतो. म्हणजे हे पोटेन्शियल आपलं डेव्हलप होतं आपल्यामध्ये. प्रशांत माळवदे सर, आपण आपला व्हिडिओ आणि स्पीकर ऑन करा प्लीज. आपण मेसेज दिलाय. हा, तर गोसाई सर, मला हा महत्वाचा विषय असा आहे की तुमचं आता जे नेटवर्किंग आहे त्याचाही आमच्या शेतकऱ्याच्या मुलांना कसा फायदा होईल याच्यावर सुद्धा आम्हाला वेळच्या वेळी हे करा, मार्गदर्शन करा. अजून कोणाचा काही प्रश्न आहे का? तोपर्यंत माळवदे सर आले स्पीकर ऑन करून. चंद्रकांत, तुझा काही प्रश्न आहे? हा, मला हॅलो हॅलो हा, बोल, येतोय आवाज. नमस्कार सर. डाळिंब ह्या विषयावरती विचारायचं होतं सर. डाळिंब हा जो प्रोडक्ट आहे तर त्या प्रोडक्टला आपण कसं व्हॅल्यू ऍडिशन करून हे करू शकतो? आता केस सांगतो तुम्हाला, डाळिंब फार सेन्सिटिव्ह विषय हा.
अनारदाना एक मळलेली वाट म्हणून लोक सांगतात मूल्यवर्धनाचं. हा पण हा तुम्ही राईट थोडस आहे ना, ऑस्ट्रेलियन कंट्रीमध्ये ज्या पद्धतीने ग्रेन्स काढून पॅक केले जातात राईट त्या हा मेथडला जायला पाहिजे आणि त्याचं निश मार्केट आहे इंडियामध्ये. कारण काय होतंय तुम्हाला सांगतो, हा तुम्ही जर परफेक्ट सॉर्ट करून डाळिंब आणि परफेक्ट मेथडला ट्रीट करून जर पॅक केले समजा, तर हा त्याची हे पेरिसेबल आहे फार. फळं म्हटलं की पेरिसेबल म्हणजे लवकर खराब होतं, त्याचा एक टाइम आहे. तुमचं पॅकिंगची मेथड जर परफेक्ट दिली तर त्याची डबल ट्रिपल सस्टेनेबिलिटी वाढेल. तर तुम्ही ग्रेन्स काढणे आणि विकणे हा एक नक्की विषय. दुसरी बरोबर एक गोष्ट, आता तुम्ही म्हणाल या टेक्नॉलॉजी बऱ्याच आहेत, सरबत करा, ते सस्टेन करा, त्याला प्रिझर्वेटिव्ह टाका, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तुम्ही रॉ विकणार असाल तर ती मार्केट वेगळं आहे, तुम्ही प्रोसेस करून विकणार आहे ते मार्केट वेगळं आहे. आता डाळिंब आता माझ्या बेल्टमध्ये म्हणजे फलटण, बारामती, इंदापूर त्या बाजूला आम्हाला आता डाळिंब हा प्रोजेक्ट आमचा थोडासा डाऊन व्हायला लागला. कारण निसर्ग एवढा डेंजर आहे तुम्हाला सांगतो, की मोनोकल्चर होऊ देत नाही निसर्ग. निसर्गच तुम्हाला कंट्रोल घालतो. त्यांनी आता एक रोग आणून टाकला की तिथं डाळिंबचं उत्पन्न आता ऑटोमॅटिक कमी करा. आपण शेतकरी काय करतोय, की कुठल्या ह्याला जास्त भाव, लसूण लावला सगळ्यांनी लसूण. अरे नाही करायला पाहिजे ते मला. तेच झालं डाळिंबाचं आमच्याकडं आणि आता अशी केस झाली की कमीत कमी मध्ये 10 वर्षाचा ब्रेक द्यावा लागेल, नंतर मोठ्या बागा येतील. बरोबर सॅच्युरेशन. तर तुम्ही करता ना, तुमचं क्षेत्र कुठे आहे आणि कुठल्या गावचे आहेत तुम्ही? सातारा सातारचे आहात. आता तुमचा पूर्वेकडचा भाग जो आहे तो बेल्ट आहे तशा पद्धतीने. पण हा तुम्ही काय म्हणतो आपण, फार प्रोसेसिंगच्या दृष्टीने तुम्ही खरंच करणार असाल कॅनिंग, ज्यूस वगैरे हा विषय आणि टेक्नॉलॉजीज आर अवेलेबल. माझ्यापेक्षा फार मोठे तज्ञ आहेत ह्या गोष्टींमध्ये. फूड नाही ओनली प्रोसेसिंग. सोलून हे करण्यामध्ये पॅक करून देण्यामध्ये हो तेच सांगतोय मी तुम्हाला. सोलण्याचे यंत्र आहे का फक्त सर? सोलाय. हा फक्त सोलायचं सोलायचं तुम्हाला मॅन्युअल देऊ शकेल मी. ते जे ऑटोमेटेड आहेत ना, हा येस त्याला टनेज कॅपॅसिटी फार लागते सर. जी तुम्हाला ते जोडावं लागेल. ते प्लांटच्या कॉस्ट फार मोठ्या आहेत. ज्या पीएलसी ऑपरेटेड म्हणजे प्रोग्रामेबल राहतात आणि त्या सच मशीन्स अवेलेबल आहेत मार्केटमध्ये. आपल्या इंडियन मार्केटमध्ये नाही आहेत अनफॉर्च्युनेटली. पण डाळिंब सोलणं हा फार मोठा भाग नाहीये. त्याला छोटे छोटे टूल्सनी पॉसिबल आहे, ज्याच्यातून रोजगार उपलब्धी होईल. तुमचा जो उद्देश आहे त्यामध्ये. आणि ट्रीटमेंट प्लांट गरजेचा आहे. त्याला थोडंसं पेरिसिबल असल्यामुळं त्याला काय म्हणतो आपण, ट्रीटमेंट करून तुम्ही मार्केटमध्ये हे करू शकाल. चालेल हे चंद्रकांत, त्यातलं छोटं मशीन आहे ना, आपण ते नक्की सरांच्या मार्गदर्शनाखाली नक्की मिळेल आपल्याला. करता येईल आणि ना आता ते. निश्चय केला तर 100% तेच करायचं आणि लॉंग टर्म करायचं. हे करता शहाजी येईल. सर, तुमच्या दृष्टीने एक महत्वाचा विषय आता चर्चेत आला, तो म्हणजे असं आहे की तुमच्या भागामध्ये नाचणी करू शकता. जर तुमच्या बाबतीत जरा माहिती द्या सर. नक्कीच सर ट्राय करतो पुढच्या सीझन. सर ते ऍक्च्युली रब्बी खरीपच्या सीझन मध्ये नाचणी येते बहुतेक. हे उस्मानाबादचे तुम्हाला आहे ना सर, हा आलं लक्षात माझ्या. तुम्ही सर आहे ना, बेसिकली तुम्हाला कुठलं, कारण नाचणीमध्ये मी आता 20 प्रकार बघितलेत. अरे बापरे. तुम्हाला माहितीसाठी सांगतो, त्याची सीट्स अवेलेबल आहेत. बायप सारखी संस्था कनेक्टेड आहे आपल्या बरोबर आणि त्यांचे सोशल कॉज आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट. आपण पूर्ण भारतभर बायप बरोबर काम करतोय आता. तर नाचणी हा टिपिकल सब्जेक्ट घेतला तर 20 प्रकार आपल्याकडे आहेत आणि मग त्यातली आपल्या भागामध्ये उस्मानाबाद किंवा ह्या भागामध्ये सुटेबल होणारं जे बी आहे त्याचं मार्गदर्शन आपल्याला 100% बायपचे सायंटिस्ट देऊ शकतात. अगदी तुम्ही मला कॉन्टॅक्ट केला सरांचा तर मी मोबाईल कनेक्ट आपण 2-3 वेळा शेअर, सरांचा मोबाईल नंबर सर, तुमचा मोबाईल नंबर सांगताय का? म्हणजे 2-3 वेळा परत शेअर होईल आपण इंटरॅक्ट. होय. 93 25 25 87 87 99 99 44. 44. होय. तर सरांचा नंबर आता याच्यामध्ये पण शेअर केलेला आहे आपल्या चॅटबॉक्स मध्ये सुद्धा. आणि चॅटबॉक्स मध्ये आपल्याला लिंक पण शेअर केली आहे की गुगल फॉर्म आपण भरावा. कारण आता मेसेज असा शेअर झाला की आपण एक चांगला प्लॅटफॉर्म तयार करू, एकमेकाला बिझनेस डेव्हलपमेंटसाठी मदत करूया.
शेती उद्योगामध्ये किंवा शेती व्यापारामध्ये. अजून कोणाचा काही प्रश्न आहे का? प्रशांत माळवदे सर, आपण स्पीकर ऑन केलाय, व्हिडिओ ऑन करा. येस, वेलकम. आवाज हा. तर मी आता ऑलरेडी मार्केटला काम करतो मसाल्यामध्ये, तुम्हाला Very माहिती आहे. तर आता मी घरगुती माझं ही चालू करायचं तांदळाचं मला. व्हेरी गुड. ते टोटल आता माझ्याकडं 25,000चं नेटवर्क आहे. या बात. व्हेरी 25,000चं नेटवर्क म्हणजे इट्स व्हेरी नाईस. ऑलरेडी कसं मार्केट माझं ह्याला तयार झालं आहे आठवडी बाजारमध्ये. संजय जगताप साहेब, तुम्हाला मार्केट मिळालं? मला 1 किलो मध्ये पाहिजे आहे. हेच आपल्या ग्रुपचं मेन हे आहे. हा, बोला. किलो पॅकिंग मध्ये पाहिजे आणि मी आता मार्केटमध्ये जातो ना सांगलीमध्ये, मग तिथं ओळखीचे आहेत व्यापारी, खरी तर कमी कॉस्ट गावठी तांदूळ मिळावा. अच्छा, चालेल. प्रशांत सर, तुम्ही मार्केटच्या दृष्टीने आज आम्हाला अतिशय एक चांगला रिस्पॉन्स ग्रुपसाठी मिळालेला आहात. तर कसं आहे, मॅन्युफॅक्चरिंग किंवा व्हॅल्यू ऍडिशन खूप महत्वाची आहेच. तज्ञांचं मार्गदर्शन मिळणार आहे, मशिनरी त्याप्रमाणे उपलब्ध होणार आहे. पण विक्री व्यवस्थापनासाठी तुम्ही जसं म्हणाल की 25,000 लोकांचं माझं नेटवर्क आहे, असंच जर प्रत्येकाला, आता तुमचं थोडस डिस्कशन आपण असं करणार आहे की 25,000चं नेटवर्क तुम्ही तयार कसं केलं, मग तशा पद्धतीने थोडस सगळ्यांसाठी ते मार्गदर्शक राहील. आणि असं जर मोठ्याच्या मोठं नेटवर्क आपलं तयार झालं तर खूप चांगला बिझनेस आपण शेअर करू शकतो एकमेकांना. धन्यवाद. अतिशय बरं. तुमचा नंबर एकदा शेअर करताय, म्हणजे सगळ्यांसाठी तो महत्वाचा राहील मार्केटिंगच्या दृष्टीने. नंबर शेअर करा चॅटबॉक्स मध्ये पण आणि तोंडी पण सांगा. नंबर काय तुमचा? 9404386081. चॅटबॉक्स वर नंबर आहे सरांचा. तर त्याप्रमाणे आपल्याला जगताप साहेबांचा प्रश्न आज या ठिकाणी मार्गी लागलेला आहे आणि नक्कीच मार्केट आपल्याला या ठिकाणी यांच्या माध्यमातून मिळेल अशी मला खात्री आहे. आणि इव्हन आता लवकरात लवकर चंद्रकांत आहे, तुम्ही शहाजी सर, तुम्ही आहात, तुमची उत्पादनांच्या दृष्टीने आता तुम्हाला तुमच्यासाठी मशिनरीसाठी गोसावी सरांचा संपर्क आपल्याला खूप महत्वाचा आहे. त्यामध्ये ते कसं आहे, नुसतं मशिनरी आहेत म्हणून देत नाहीत, तर त्या मशिनरी मधली जी तांत्रिक बाजू आहे, त्यातलं व्हॅल्यू ऍडिशन आहे, त्यातलं सेव्हिंग आहे, कॉस्ट सेव्हिंग मशिनरीमध्ये नाही, प्रोडक्शन मध्ये कॉस्ट सेव्हिंग. आणि त्यांचं वैशिष्ट्य तेच आहे की प्रोडक्शन होत असताना जे कॉस्ट सेव्हिंग होतं त्यामध्ये बऱ्यापैकी आपण 4 पैसे कमवत असतो. आणि तो उद्देश डोळ्यासमोर ठेवून ते प्रत्येक मशिनरी बनवत असतात. बाकी अजून कोणाचा प्रश्न आहे का? सर, विषय असा आहे, आपल्याला हातसोडीमध्ये बऱ्याच प्रकारचे, आता रत्नागिरीमध्ये रत्न आणि एक सुवर्ण म्हणून 2 व्हरायटी असतात. आपल्या इकडं ह्या भागामध्ये इंद्रायणी आहे आणि कोलम आहे. ह्या भागातून वेगवेगळ्या पदार्थाचे हातसडीचे तयार होऊन वेगवेगळ्या पदार्थाचे व्हरायटीचे ते भाव वेगवेगळे राहतील. कारण सुवर्ण आणि रत्न हे कमी किमतीमध्ये भात तयार, ही साळ मिळते, परत ह्याची जास्त मिळते. आपल्या इंद्रायणीची जरा कॉस्ट जास्त असते आणि मला वाटतं कोलमची एक थोडी कमी असते. अशा 2-3 प्रकारच्या व्हरायटी मध्ये अलग अलग होतात. म्हणजे आज बरं का गोसाई सर, महत्वाचं म्हणजे आपण जे बघतो दिल्ली राईस फेमस झालाय, तर मी तर आता बऱ्यापैकी हॉटेलमध्ये प्रत्येक गेलो की आमचा इंद्रायणी, आंबेमोहर, कोलम हे जी जाती आहेत या महाराष्ट्रातल्या अतिशय दर्जेदार तांदळाच्या जाती आहेत आणि त्याची आता प्रसिद्धी होणं गरजेचं आहे. जसं केशर आंबा हा आता हापूसला पर्याय म्हणून केशर आंबा व्हायला लागलेला आहे, त्याची प्रसिद्धी वाढायला लागली. आता केशर आंबाच्या माध्यमातून इकडची सर्व जी मंडळी आहेत आपली मध्य महाराष्ट्र, इकडचा जो मराठवाडा या भागातले सगळे जर मंडळी बघितले तर आंब्याच्या माध्यमातून सुद्धा खूप चांगलं अर्थार्जन होणार आहे. तसंच बऱ्याच गोष्टी, पपई सुद्धा आहे, अशी जी उत्पादन याच्यावर प्रक्रिया होण्यासाठी जे काही माध्यम आहे, तसं गोसावी सरांची क्लाइंबर सिस्टीम्स म्हणून जी कंपनी आहे, त्याचा आपल्याला सगळ्यांना खूप कमी रेट मध्ये मला तांदूळ पाहिजे. अच्छा, प्रशांत नलवडे सरांचा तुमचा नंबर. संजय जे बघा, आता थोडस आपण आपल्यातल्या एकमेकाला रेट मध्ये कमी पाहिजे हा तुमचा व्यापारी दृष्टिकोन आहे. अगदी नक्की मार्जिनेबल शेतकऱ्याला परवडेल अशा पद्धतीनेच त्यांनी पण द्यावं, शेतकऱ्यांनी पण
व्यापाऱ्यांनी मागितले म्हणून लगेच आहे तसं पैसे मोकळे करण्यासाठी माल विकू नये, हे पण मला नेहमी या निमित्ताने सांगावं वाटतं. अजून कोणाचा काही प्रश्न आहे का? आम्ही 2 वर्षापूर्वीच ते बंद केलंय, म्हणजे परत प्रोडक्ट तयार करणं बंद केलंय. आता परत त्याच्यावरती आपण विचार करूया, परत त्या मशिनरी Yes. आहेत ना. येस हो. येस आणि परत विल डू त्याच्यावरती विल डू आपण 100%. माघार घ्यायची नाही. काय अन्नदाता शेतकरी, मी नेहमी म्हणतो की या पृथ्वी तलावर जीव सजीव होऊन विकसित व्हायला लागला त्यावेळेस त्याचा पहिला जो रोल होता तो होता अन्नदात्याचा. पहिला त्यांनी अन्न उत्पादन केलं आणि ते अन्न एकमेकाला एक्सचेंज केलं, म्हणजे पहिला व्यापारी सुद्धा तोच होता. आणि हे करत असताना त्या दरम्यान जेव्हा प्रजा विकसित व्हायला लागली, तेव्हा जेव्हा भांडण, तंटे, लबाडी या गोष्टी सुरू झाल्या, तेव्हा प्रजेच्या हितासाठी योद्धा म्हणून हाच अन्नदाता उभा राहिला. त्याच्यामुळे तुमच्या आमच्या रक्तामध्ये उद्योजकता आहे, व्यापार आहे आणि वेळ आली तर योद्धा म्हणून सुद्धा आहे. तर अशा पद्धतीने या मानसिकतेने तुम्ही आम्ही सर्वजण एकत्र येऊन एक विचारांनी तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली, जसं आज गोसावी सरांनी अतिशय मोलाचं तज्ञ मार्गदर्शन यावर्षी ज्वारी उपलब्ध होईल. यांचे कसं असतं बघा, या एजला, या स्टेजला ते जेव्हा सार सांगतात आणि ती माहिती आपल्याला आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये उपयोगी पडते, त्याच्यासारखं सुवर्णक्षण कोण नाही. आणि अशा पद्धतीने आज आपल्याला अतिशय कडे वेळ नाही खरेदीसाठी प्रशांत नलवडे सरांचा मेसेज आहे की लोकांना आता आपल्याला सेवा देता आली पाहिजे, सर्व्हिस देता आली पाहिजे. तर अशा पद्धतीने गोसावी सरांचं मार्गदर्शन अतिशय मोलाचं ठरलं. त्यांचा फोन नंबर आपण घेतलेला आहे प्रत्येकाने. संतोष गोसावी सर आपल्याकडे एक एक्सपर्ट आहेत, त्यांचं पुढच्या वेळेस सेशन आहेच, पण त्यांचा आता प्रश्न आहे, तो प्रश्न विचारावा. गोसावी सरांची थोडक्यात माहिती पण तुम्ही द्या. नमस्कार. नमस्कार. नमस्ते. वेलकम. कशा आहात? बस मस्त आहेत सगळे एकदम छान 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 छान. अनिल गोसावी सरांनी सरांचं मोलाचं नाफेडच्या मार्गदर्शन माध्यमातून केलं. मोठं काम हा, अनिल सरांनी आज चांगलं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. आभार प्रदर्शनासाठी म्हटलं त्यांना सांगावं. थँक्यू. करेक्ट. गोसावी सरांचं नाफेडच्या माध्यमातून खूप मोठं काम चालू आहे. त्यांचाही आपल्याला शेतकऱ्याच्या मुलांना खूप फायदा होणार आहे. हा, आणि अनिल सर माझे बंधू पण आहेत. अरे वा क्या बात. खूप खूप चांगली गोष्ट आहे. तर कुणाचा अजून काही प्रश्न आहे का? निलेश सावंतजी. सर नमस्कार. नमस्ते, बोला. ते बॉयलर पोल्ट्री फार्म आहे माझा. तर त्याचं खाद्य तयार करण्यासाठी मशीन आहे का? आहेत आपल्याकडे आहेत. व्हेरी गुड, व्हेरी गुड. इमिजिएट निलेशजी, आपण गोसावी सरांशी लगेच संपर्क करावा. नंबर घेतलाय ना त्यांचा? हो सर, घेतला. येस, त्यांच्याशी संपर्क करा. विषय मार्गी लागला पाहिजे. गोसावी सर प्रॅक्टिकल, अगदी कॉस्ट इफेक्टिव्ह, सगळं व्यवस्थित देणारी व्यक्ती, मार्गदर्शन पण करणारी व्यक्ती आहे. चालेल सर. आज कुठल्या भागात या सातारा लिंब. ओके, ठीक आहे. निलेश सावंत, सातारा. तर आजच्या आपल्या या मीटिंगला उपस्थित राहिलेले जे आपले प्रमुख तज्ञ मार्गदर्शक अनिल गोसावी सर, डॉक्टर संतोष गोसावी सर, सावंत, दादा पाटील सर, डॉक्टर गणेश रोकडे सर, हेमंत कुचेकरजी, आपण तर फार शून्यातनं एसटीतनं रिटायरमेंट झाल्यानंतर कडीपत्त्यावर प्रक्रिया करून त्यांनी एक्सपोर्ट केलाय आणि अतिशय यशस्वी आहेत त्या क्षेत्रामध्ये सुद्धा ते. तर त्यांचंही आजच्या या मीटिंगसाठी हार्दिक स्वागत. प्रशांत नलवडे सर, आपण उपस्थित आहात. आपलंही या ठिकाणी SP कोणाचा नंबर आहे मला लक्षात येत नाहीये. SP सचिन सर, माझा एक प्रश्न होता. येस सर, माझा घरी द्राक्ष पिकतात, तर आम्ही शेती जोड 20 वर्षापासून करतोय. तर आम्ही प्रत्येक वेळेस जमा आले तर व्यापाऱ्याला विकतो 20 वर्षापासून. तर त्याच्या अशी काही प्रक्रिया वगैरे करून आम्ही करू शकतो का? नाशिकमध्ये, आम्ही नाशिकचा आहे, तर नाशिकमध्ये खूप प्रकारे वेगळ्या वेगळ्या व्हरायटीचे द्राक्ष तयार होतात. तर त्याच्यावर आम्ही काय प्रक्रिया करून काय? होय, मी एक गोष्ट इनपुट देऊ शकतो.
नाशिक रिजन मध्ये तुम्ही ज्या व्हरायटी घेताय आता सगळ्या हम्म. व्हरायटी घेताय आता, हो. गोष्ट अशी आहे की त्याचा पर्पज, जसं वायनरीची द्राक्षाची व्हरायटी वेगळी आहे. आज आपल्याकडे Yes. द्राक्ष बागात जर संघाने एक गुलाबी द्राक्ष आणलेलं आहे, तर त्याचे हो, रेट डबल आहेत, म्हणजे त्याच्या दृष्टीने. आता तुम्ही प्रक्रिया म्हटलात ना की आम्हाला द्राक्ष म्हणजे फक्त मनुके दिसतात. आता मनुक्याची केस आपण ह्या वर्षी एक सांगलीमध्ये सॉल्व्ह केली आहे. बेसिक होतं काय की अच्छा. ह्याची जी मेथॉडॉलॉजी आहे की तुम्ही डिपिंग ऑइल मध्ये टाकता, मग त्याला ते शेड मध्ये ठेवता, मग ते क्रॅक होतं, मग 15 दिवसांनी परत तुम्ही त्याला उलटा सुलटा करून तुमचे सल्फेटेशन करता. सल्फेटेशन कशासाठी, तर तुम्ही त्याला कलर यावा एकसारखा. आता गेल्या वर्षी किंवा गेल्या 2 वर्षात सांगली रिजन मधून रिजेक्शनचं प्रमाण एक्सपोर्टला फार वाढलं, फक्त सल्फर कंटेंटमुळे. तुम्ही जर समजा विदाऊट सल्फेटेशन जर समजा मूल्यवर्धित मनुके तयार केले, मनुके किंवा आपलं क्रिसमिस जे काय आहे त्या पद्धतीने, तर तुम्हाला ट्रिमंडस त्याचा स्कोप मिळू शकेल. दुसरी एक गोष्ट, प्रत्येक फळाचे उपयोग जे आहेत ते औषधी आहेत. त्याच्या बाजूने तुम्ही प्रयत्न करायला पाहिजे. रेग्युलर द्राक्ष किलोवर विकणे किंवा एक्सपोर्ट करणे हा तर भाग आहेच आहे, पण कुठलाही क्रॉपचा बिझनेस जो आहे तो वर्षभर चालायला पाहिजे. मी जर समजा ह्या सीझन मध्ये द्राक्ष घेतले, तर माझा 2 महिन्यामध्ये सगळा बिझनेस संपून जातोय क्रॉपचा. हो. पण मी जर हो, बरोबर. त्याला फॉर्मेट केला, त्याला बदलला आणि वर्षभर मला करता यायला पाहिजे, ह्याचे प्रयत्न केले पाहिजेत. सगळ्यात महत्वाची गोष्ट की मी बरोबर. काढलं तर माझा वर्षभर माझा तो धंदा व्हायला पाहिजे, तर शेतकऱ्याला 2 पैसे हातात मिळतील. करेक्ट. त्या सीझन म्हणजे काय माहितीये का? हा बोला सर, बोला. सर गोष्ट ओके आहे तुमची, कारण की त्याला प्रिझर्व करायला लागतं, म्हणजे स्टोअर वगैरे त्या फॅसिलिटी आपल्याला उपलब्ध करायला लागतं त्यासाठी. ह्या पण दृष्टीने आम्ही विचार केला होता, पण त्याची जी कॉस्ट आहे स्टोरेज वगैरे कूल ठेवणं त्याला, कारण की द्राक्ष हे हार्डली जर आपण तोडला हे केलं तर हार्डली 3-4 दिवस टिकतो मॅक्स टू मॅक्स. तर त्याला आपल्याला स्टोअर करणं खूप गरजेचं असतं. जर ती कॉस्ट कमी करा, प्रोसेसची फॉर्म बदलावं लागणार आहे, लक्षात घ्या. आपण टेम्पररी 3-4 मार्केटमध्ये जाईपर्यंत पेरिसेबल, हायली पेरिसेबल असल्यामुळे आपण त्याबरोबर पर्टिक्युलर ह्याला तोडणी करतो आणि मग कंटेनर मध्ये भरून बाहेर पाठवतो. इथपर्यंत सगळं ठीक आहे, ही मळलेली वाट आहे. मूल्यवर्धित प्रॉडक्टला कन्वर्ट कुठं द्राक्ष करतात, त्याच्या टेक्नॉलॉजी बऱ्याचशा डेव्हलप झालेल्या आहेत. तुम्ही द्राक्षाच्या फळाच्या साईजला, जसा आता पावडर फॉर्म मध्ये आपण चिकू खातो, कस्टर्ड ऍपल जे आहे आपलं सीताफळ पावडर फॉर्म मध्ये खातो, त्या ज्या टेक्नॉलॉजीज आहेत त्याच्यावर थोडासा विचार करण्याची गरज आहे. अच्छा. तुम्ही थोडासा अभ्यास करा आणि तुम्हाला जर टेक्निकल काही लागलं, समजा तुम्ही अभ्यास करा पहिले. टेक्नॉलॉजीज फार अवेलेबल आहेत आणि फक्त फळ म्हणून खाणं कच्चं तो विषय आहेच आहे, पण त्याचं पुन्हा सस्टेनेबल प्रोडक्ट तयार करणं जे प्रोसेसने, ते पॉसिबल होऊ शकेल. करेक्ट. नक्कीच सर. व्हेरी नाईस. साधारण परत यांचा मोबाईल नंबर घेतलाय का सरांचा तुम्ही सगळ्यांनी? हो सर. हा, सरांचा नंबर घेतलेला आहे. आता आपल्याकडे प्रत्येकाकडे आपली ही लिंक पोचली आणि त्या लिंकच्या माध्यमातून तुम्ही जॉईन झालेला आहात. मित्रांनो, या लिंकवर जो 7666173163 हा जो आयुग्रामचा नंबर आहे तो चॅटबॉक्स मध्ये शेअर केला जाईल. 7666173163 इथं या नंबरवर प्रत्येकाने हाय करून आपलं नाव टाका. म्हणजे आत्ताच एक मेसेज आला की आपला हा व्हॉट्सअप ग्रुप ऍक्टिव्ह करूया आणि एकमेकाला बिझनेस मध्ये मदत करूया आणि हे लिंक नेटवर्क असंच मोठं करत राहूया. प्रत्येक वेळी पुढच्या वेळेस जे तज्ज्ञ येणार आहेत, जे मार्गदर्शन करणार आहेत, त्यांचा फायदा सर्वांना व्हावा अशा उद्देशाने तुम्ही तुमच्या माध्यमातून जेवढ्या लिंक शेअर करता येतील तेवढी लिंक शेअर करा. कारण मी दर आठवड्याला लिंक्स प्रत्येकाला शेअर करणार आहेत. आता तुमच्याकडे डायरेक्ट इनडायरेक्ट आल्या की काय मला माहित नाहीये. डायरेक्ट आली असेल तर तुम्हाला प्रत्येक वेळी मिळेल, पण इनडायरेक्ट असेल तर तुम्ही लवकरात लवकर आजही जॉईन करा आपल्या या ग्रुपला. तर त्यासाठी हाय करून टाका. मी आयुग्रामच्या ग्रुपमध्ये आपलं नाव टाकतो. संजयजी जगतापजी, आपला नंबर माझ्याकडे आहे का नाही माहित नाही, तर प्लीज हाय करून हे करा.
आमच्याकडे इनडायरेक्ट आलेले शेतकऱ्यांनी कोणीतरी मला लिंक पाठवली त्यामुळे मी ती हे केले. व्हेरी गुड. मग तुम्ही मला हाय करून त्या लिंकच्या माध्यमातून 76617316 ला तुम्ही हाय करा, नंबर टाका, मी तुम्हाला ग्रुपमध्ये ऍड करतो. ओके, धन्यवाद. आणि गोसावी सरांचा नंबर, त्यांची माहिती, पुन्हा एकदा त्यांचं प्रोफाईल ते ग्रुपमध्ये मी मुद्दाम आजच शेअर करतो. आणि आज आपला जो प्रोग्राम चाललाय त्याचा व्हिडिओ आपण तयार करत असतो आणि हा व्हिडिओ सुद्धा पुन्हा एकदा युट्यूबवर आयुग्राम ट्रुथ या चॅनेलवर आपण रिलीज करत असतो की जेणेकरून पुन्हा जर कुणाला काही बघायचं असेल तर तो बघता येतो. तर आज आजच्या या सेशनला आपण सर्वांनी उपस्थिती, नुसतीच उपस्थिती नाही, एव्हरीबडी वॉज ऍक्टिव्ह, कारण 1-1.5 तास झाला आपला हा कार्यक्रम चालला. म्हणजे हा एज्युकॉम, हा एज्युकेशन अँड मोटिवेशन प्रोग्राम चालू आहे आणि याला आपण उपस्थित राहिला, कारण याला सुद्धा संयम लागतो. हा काही मनोरंजनाचा विषय नाहीये, पण वैयक्तिक करिअरचा नेमकाच विषय आहे आणि त्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित राहायला मला खात्री आहे की आज जेवढे उपस्थित आहेत ते 100% प्रत्येक जण त्यांच्या व्यवसायामध्ये, शेतीपूरक व्यवसायामध्ये यशस्वी होणार आहे. आणि ते होण्यासाठी आम्ही आयुग्रामच्या माध्यमातून आपल्या सोबत आहोत याची खात्री देतो. गोसावी सरांसारखी तज्ज्ञ मंडळी आपल्या सोबत आहेत, त्यांच्या क्लाइंबर सिस्टीम्स या संस्थेच्या माध्यमातून ते आपल्या बरोबर असणार आहेत आणि त्याचाही आपल्या सर्वांना फायदा होणार आहे. तर काही प्रश्न असतील वैयक्तिक तर ते तुम्ही सरांना विचारू शकता आणि किंवा ग्रुपवर सुद्धा शेअर करू शकता. पुनश्च एकदा आपण सर्व या ठिकाणी उपस्थित राहिला आणि या आपल्या आयुग्राम एज्युकॉम प्रोग्रामच्या माध्यमातून जे आपण मोफत मार्गदर्शन दर रविवारी सकाळी 9:30 वाजता जे आयोजित करतो त्यासाठी उपस्थित राहायला. पुढच्या वेळी जास्तीत जास्त लोकांना आपण लिंक शेअर करा आणि उपस्थित राहावा हीच या निमित्ताने विनंती करतो. कारण कसं आहे जगताप साहेब, पुढच्या वेळेस परत आपल्याला उपस्थित राहायचंय. आता कोणीतरी म्हणलंय, असलम किंग म्हणून ते म्हणतायत नाईस सेशन नाईस असतो, पण ते सातत्य फार महत्वाचं असतं. कारण हे सातत्य राहिलं तर नवीन नवीन कल्पना येतात. 1-1.5 तास कुठेही मस्त एन्जॉय करतो, तसंच हा एन्जॉय करायचा आणि नवीन ओळखी करायच्या. आज जगताप साहेब, आम्ही तुमच्या इकडे आला, तुम्ही आमच्या साताऱ्यात आला तरी यू आर वेलकम आणि आम्ही तुमच्यासाठी मित्रबंधूसाठी सारखे उपस्थित आहोत तुमच्या प्रत्येक कार्याला. ओके, तर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. आणि आजचा आपण सेशन या ठिकाणी फॉर्म फक्त भरत राहा, तुम्हाला लिंक परत एकदा पाठवली जाईल. तर आपण सगळ्यांना शुभेच्छा व्यक्त करूया. गोसावी सर, आपल्यालाही आपल्या उद्योग व्यवसायासाठी आणि सुखाच्या श्रीमंतीसाठी आमच्याकडून मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू. पुरंदर तालुक्यातून सर, पुरंदर तालुक्यातून सर्वांचा हार्दिक आभार. येस, थँक्यू सर. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू. ओके ओके.